परमेश्वर हमें उसके बेटे और बेटियां बनाना चाहता है परमेश्वर आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या बनवू इच्छितो और हम परमेश्वर के पुत्र और कन्या कैसे बन सकते हैं इसको हमने पिछले इतवार को देखा। आणि मागच्या रविवारी परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आपण कसे बनू शकतो हे पाहिलं। परमेश्वर के पुत्र और कन्या बनने के लिए कुछ स्तर हैं जो हमने पिछले हफ्ते देखा। आणि परमेश्वराचे पुत्र आणि कन्या बनण्याकरता काही स्तर आहेत जे आम्ही मागच्या आठवड्यामध्ये पाहिले। जिस प्रकार यूहन्ना 1:12 में लिखा है, सिर्फ स्वीकार करना ही काफी नहीं है, अंगीकार करना ही काफी नहीं है, सिर्फ विश्वास करना ही काफी नहीं है, तो हमें एक स्तर आगे जाना है जिसके द्वारा आप और मैं उसके पुत्र और कन्या बन सकते हैं। योहान 1:12 मध्ये आपण पाहिलं की फक्त स्वीकारणं अंगीकारणं हे पुरेसे नाही, तर आणखी एक स्तर आम्हाला पुढे जाणं गरजेचं आहे कि जिसके द्वारा आप और मैं पुत्र और कन्या बन सकते हैं। ज्याच्याद्वारे आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या बनू शकतो। परमेश्वर चाहता है कि आप और मैं परमेश्वर के बेटे और बेटियां बने। परमेश्वराची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी त्याचे पुत्र आणि कन्या बनावं। जब आप और मैं यीशु को अपना व्यक्तिगत उद्धारकर्ता मान लेते हैं तेव्हा तुम्ही आणि मी येशू ख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा म्हणून और उस स्वीकारतो पर विश्वास करते हैं, आणि त्याच्यावर विश्वास तो ठेवतो, हम परमेश्वर के परिवार में उसके बेटे और बेटियां बन जाते तेव्हा हैं। आम्ही त्याच्या कुटुंबात त्याचे पुत्र आणि कन्या बनतो। अब परमेश्वर के बेटे और बेटियां तो बन गए, आता देवाचे पुत्र आणि कन्या तर आम्ही बनलो, लेकिन इससे आगे और हमें जाना है। पण त्याच्याही पुढे आम्हाला जायचं जिस आहे। प्रकार किसी घर में 4-5 बेटे और बेटियां होती हैं, जसं एखाद्या कुटुंबामध्ये 4-5 पुत्र आणि कन्या कुछ असतात, बेटे तंग करने वाले होते हैं, काही जे लेकरं असतात ते त्रास देणारे कुछ असतात, बेटे अच्छे बेटे होते हैं काही चांगले असतात, और उसमें से कुछ बेटे और बेटियां बहुत प्रिय होती हैं। आणि त्यातूनही काही पुत्र आणि काही कन्या फार प्रिय तो असतात। बाइबल के अंदर भी कुछ बेटे बेटियां हैं, अब बायबल मध्ये देखील काही पुत्र आणि कन्या आहेत उसके बारे में हम सीखेंगे। ज्यांच्या विषयी आम्ही शिकणार लेकिन मैं आपसे आप भी कहना चाहता हूं कि हम सिर्फ बेटे बेटियां ना बने तो परमेश्वर के प्रिय बेटा बेटियां बने। आणि मला हेच सांगू देत की आपण फक्त देवाचे पुत्र आणि कन्या बनू नये, तर त्याचे प्रिय पुत्र आणि कन्या आपण बनावं। तो प्रिय पुत्र कैसे बनेंगे उसके बारे में भी कुछ स्तर बाइबल में लिखा आणि हुआ है। म्हणून प्रिय पुत्र बनायचं असेल तर त्याचे काही स्तर बायबल मध्ये दिलेले आहेत। सबसे पहले हम ये जान लें कि परमेश्वर आपको मुझे बेटा बेटियां बनाना चाहता है। सर्वप्रथम आम्ही हे जाणून घेऊयात की परमेश्वर आम्हाला पुत्र आणि कन्या बनवू इच्छितो। हम सब बेटे बेटियां बनना चाहते हैं। आमची इच्छा आहे की आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या बनावं, बेटे बेटे ये पिता के बहुत नजदीक होते हैं। कारण पुत्र आणि कन्याच आहेत ज्या आपल्या पित्याच्या अगदी जवळ असतात। आप उसके नजदीक रहना चाहते हैं, तुम्हाला त्याच्या जवळीकतेमध्ये राहायचंय का? तो हमें बेटे बेटियां बनना है। तर मग पुत्र आणि कन्या बनावं इसलिए लागेल। एक सुंदर गीतकार ने गीत लिखा है आणि म्हणून एका गीतकाराने सुंदर असं गीत जो लिहिलं हम आपको सुनाने वाले हैं जे आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत, और आप हमारे पीछे बोल सकते हैं। आणि तुम्ही आमच्या मागे हे गाऊ शकता। क्योंकि बेटा बेटियां एक परमेश्वर ने उसके लिए एक विरासत में हमें ये बेटा बेटियां बनाया उसने, आणि परमेश्वराने त्याचा पुत्र आणि कन्या आम्हाला वारसा हक्क म्हणून दिलेला और आहे। उसने दिया है हमें ये वारसा हक, जो वारिसदार बनाया हमें आणि उसने। परमेश्वराने आम्हाला वारसदार त्याचा वारसा हक्क देऊ केलेला आहे। आमेन। आमेन। अपने पड़ोसी को बोल सकते हैं आप, मैं परमेश्वर का बेटी या बेटा हूँ। परमेश्वर ने हमें उसके बेटा बेटियां बनने का अधिकार दिया है। परमेश्वराने आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या बनण्याचा अधिकार दिलेला आहे। आइए बैठ जाएं। या आपण खाली बसूया। हम परमेश्वर के बेटा बेटियां हैं। आम्ही परमेश्वराचे पुत्र आणि कन्या आहोत। इस दुनिया में हमें कोई स्वीकारे या ना स्वीकारे, लेकिन यीशु ने हमें स्वीकारा या है। जगामध्ये कुणी आम्हाला स्वीकारलं असेल किंवा नसेल, पण त्या परमेश्वरानं आम्हाला स्वीकारलेलं आहे और वो हमारा पिता बनकर खड़ा हुआ आणि है। तो आमचा पिता म्हणून उभा आहे। अब हमें यीशु ने उसके राज्य में बेटा बेटियां तो बना दिया, लेकिन अब हमारा ये कर्तव्य है कि हम किस प्रकार उसके प्रिय बेटा बेटियां बने। आता परमेश्वराने त्याच्या राज्यामध्ये आम्हाला त्याचे पुत्र आणि कन्या होण्याचा अधिकार तर दिला, आता त्याचे प्रिय पुत्र आणि कन्या आम्ही कसे बनावं याविषयी आम्ही पाहणार हम आहोत। किस प्रकार के बेटा बेटियां बनना चाहते हैं। आम्हाला कशा प्रकारचे पुत्र आणि कन्या बनायचं आहे? हमें जैसे मैंने बताया कि घर में 3-4 अगर बच्चे हैं, जसं मी सांगितलं की घरामध्ये जर 2-3 मुलं असतील उनका अलग अलग प्रकार का स्वभाव होता है। आणि त्यांचे वेगवेगळे स्वभाव असतात। कोई बच्चा सुनता है, काही लेकरं ऐकतात, कोई बच्चा नहीं सुनता, काही नाही ऐकत, कुछ बच्चे तंग करते हैं, काही त्रास कुछ देतात, बच्चे नाम खराब करते काही हैं, नाव खराब कुछ करतात, बच्चे छोड़कर चले जाते हैं काही सोडून जातात, और कुछ बच्चे पुत्र होते हैं, काही पुत्र असतात, लेकिन उससे भी आगे बढ़कर कुछ बच्चे प्रिय होते पण हैं। त्याच्याही पुढे काही लेकरं प्रिय असतात। इसलिए हम तंग करने वालों में से ना बने, हम पिता का नाम खराब करने वालों से ना बने, हम सिर्फ पुत्र ना बने तो परमेश्वर के प्रिय पुत्र तर बने। आम्ही त्रास देणारे आणि पित्याचं नाव खराब करणारे असे असू नये, तर आम्ही पित्याचे प्रिय पुत्र आणि कन्या बनावं। आज मैं आपको, हम उड़ाऊ पुत्र ना बने, हम उधड़े पुत्र ना बने, खोए हुआ पुत्र ना बने, इस बात को आज हम मनन आणि करेंगे। म्हणून आम्ही
आज उधळ्या पुत्र बनू नये, हरवलेला पुत्र बनू नये, ते आपण पाहणार आहोत. हम परमेश्वर चाहता है कि आप और मैं उड़ाव पुत्र ना बने. परमेश्वराची इच्छा हीच आहे की तुम्ही आणि मी उधळ्या पुत्र होऊ नये. मैं इसे 3-4 भाग में बांटना चाहता आणि हूँ 3-4 भागामध्ये हा भाग वाटला जाणार क्योंकि आहे. बाइबल के अंदर बहुत सारे पुत्र हैं जो परमेश्वर के नजदीक नहीं रहे, लेकिन कुछ ऐसे पुत्र हैं जो परमेश्वर के एकदम हृदय के नजदीक आणि रहे. पवित्र शास्त्रामध्ये पाहू गेलो तर काही पुत्र असे होते जे परमेश्वरापासून लांब गेले, त्याच्या जवळ राहिले नाहीत. पण काही पुत्र असे होते जे परमेश्वराच्या जवळ राहिले आणि त्याचे प्रिय झाले. हम उसमें से बनेंगे जो परमेश्वर के हृदय के नजदीक हो. आणि आम्ही त्यातून बनणार आहोत जे परमेश्वराच्या हृदयाच्या जवळ आहेत. तो ये भी बात सीखना जरूरी है कि उड़ाव पुत्र कैसा था, जेठा पुत्र जो बड़ा भाई है, बड़ा पुत्र है, वो कैसा था. बहुत सारे पुत्र हैं जिसके बारे में आपको मुझे सीखना आणि पड़ेगा. आपल्याला पाहावं लागेल, शिकावं लागेल, उधळा पुत्र कसा होता आणि जो ज्येष्ठ पुत्र कसा होता याविषयी आपण पाहणार आहोत. उड़ाव पुत्र का मतलब है उधळा पुत्र याचा अर्थ जो बेटा बेटी अपने माता पिता को छोड़कर अपने तरीके से जीवन को जीना चाहता जे है. पुत्र आणि कन्या आपल्या आई वडिलांना सोडून आपल्याच मनमर्जीचं जीवन जगू इच्छितात. ये व्यक्ति घर छोड़कर ऐसी चीजें करना चाहता है जो उसके माता पिता को पसंद नहीं है. आणि हे असे पुत्र कन्या आहेत जे त्यांच्या मर्जीचं जीवन जगण्यासाठी आपल्या आई वडिलांचं घर सोडून स्वतंत्र जगू इच्छितात. उड़ाव पुत्र का मतलब है अनुग्रह का दुरुपयोग करने वाला व्यक्ति, उधळा पुत्र याचा अर्थ कृपेचा दुरुपयोग करणारा असा, जिसे अपने जीवन में अनुशासन पसंद नहीं है, त्याला आपल्या जीवनामध्ये शिस्त आवडत नाही, जिसे अपने जीवन में अच्छी चीजें लेना पसंद नहीं है. त्याला आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी स्वीकारणं आवडत नाही. और ये ऐसा पुत्र है, उड़ाव पुत्र ऐसा पुत्र है जो अपना पैसा, अपने साधन, अपनी संपत्ति इसको बर्बाद कर देते आणि हैं. उधळा पुत्र असा आहे जो आपला पैसा, आपले साधन संपत्ती असंच वाया घालवतो. उड़ाव पुत्र का मतलब है फिजूल खर्च जो है उसको करना है. आणि उधळ्या पुत्र याचा अर्थ की जो वायफट खर्च करतो. मतलब अपने जो परमेश्वर ने उसको विरासत में चीजें दी हैं, जो उसके पिता ने उसको विरासत में दी है, उसको लापरवाही के साथ में फिजूल खर्च करते रहना है. आणि जे काही त्याच्या पित्याकडून त्याला वारसा हक्क मिळालेला आहे, धनसंपत्ती मिळालेली आहे, तो वायफळ खर्च करणारा असा तो आहे. इसलिए मैं आपको बताना चाहता हूं कि उड़ाव पुत्र कैसे बनता है. आणि म्हणून मला सांगू देत की उधळा पुत्र कसा होतो. उड़ाव जो पुत्र है वो कैसे उसके जीवन के अंदर कौन कौन सी बातें लेकर वो उड़ाव पुत्र बनता है. आणि उधळ्या पुत्राच्या जीवनामध्ये अशा कोणकोणत्या गोष्टी ज्याच्यामुळे तो उधळ्या पुत्र असा गणला जातो. लूक इसका 15 अध्याय 11 से 32 वचन में आप देख सकते हैं. आणि लूक याचा 11वा अध्याय 11 से लेके 32 वचन में आप देख सकते हैं. 11 ते 35 मध्ये आपण वाचू आप शकतो. सिर्फ लिख सकते हैं तुम्ही फक्त लिहून घ्या और पूरा ध्यान आप मेरी ओर लगाएं. आणि संपूर्ण तुमचं लक्ष इकडे द्या. लूक इसका 15 अध्याय 12 वचन कहता है. लूक याचा 15वा अध्याय आणि 12 वचन आम्हाला सांगतं. आज हम सीखेंगे उड़ाव पुत्र कैसे बनता है. आज आम्ही शिकणार आहोत की उधळ्या पुत्र कसा बनतो. इसके जीवन से कुछ सीखना है. आणि त्याच्या जीवनातून आम्हाला काही और शिकायचं आहे. आपको और मुझे उड़ाव पुत्र नहीं बनना. तुम्हाला आणि मला उधळ्या पुत्र बनायचं नाही. हमारे हृदय के अंदर, हमारे विचारों के अंदर, हमारे दिल के अंदर इस बात को अपना ले कि मुझे और आपको परमेश्वर के प्रिय पुत्र बनना. आपल्या हृदयामध्ये, विचारांमध्ये, अंतःकरणामध्ये हे आत्मसात करून घ्या की तुम्हाला आणि मला उधळ्या पुत्र बनायचं नाहीये. तो हम यहाँ पे वचन में लिखा है आणि या ठिकाणी वचनामध्ये असं लिहिलंय कि एक छोटा बेटा है. की एक धाकटा मुलगा इसका आहे. मतलब उस पिता के 2 बेटे हैं. याचा अर्थ या पित्याचे 2 लेकरं और आहेत. वो छोटा बेटा अपने पिता से कहता है आणि तो धाकटा मुलगा आपल्या पित्याला म्हणतो कि मुझे संपत्ति का हिस्सा मुझे दीजिए. मला माझ्या मालमत्तेचा वाटा द्या. वो ये चाहता है आणि त्याची इच्छा ही कि आहे उसका जो पिताजी का जो हिस्सा है वो उसे चाहिए था. आणि पित्याकडून मिळणारा जो त्याचा वाटा आहे तो त्याला मिळावा. पहली बात, पहिली गोष्ट, ये व्यक्ति क्या कर रहा है, मुझे दे ये बोल रहा है. हा व्यक्ती काय म्हणते, मला द्या. उड़ाव पुत्र कैसे बनता है देखिए आप. उधळा पुत्र कसा बनतो ते आपण पाहूया. ये चाहता है याची इच्छा आहे जो पिता का है जे पित्याचं वो आहे मुझे ते चाहिए. मला ये पाहिजे. निश्चित तौर से जो पिता का है वो बेटों का ही होता है. हे निश्चित आहे की जे पित्याचं आहे ते लेकरांचंच असतं. इसको मांगने की जरूरत नहीं है. त्याला मागण्याची एक गरज समय आएगा जब पिता अपने आप उसकी विरासत को दे देगा. वेळ येणार आहे ज्या वेळेस हा पिता स्वतःहून त्याला तो वारसा हक्क लेकिन देणार आहे. अभी वो समय नहीं है. पण आता ती वेळ लेकिन नाही. उस समय से पहले अपने पिता को संपत्ति मांग रहा है. पण वेळे अगोदर तो आपल्या पित्याकडून संपत्ती यहाँ मागतो. पे एक शब्द है मुझे दीजिए. या ठिकाणी एक शब्द आहे की मला द्या. इसका मतलब क्या है, याचा अर्थ स्वार्थमय जीवन. स्वार्थी जीवन. अपने विषय में वो सोच रहा है.
स्वतःच्याच विषयी विचार करत और आहे स्वार्थ क्या है? एक पाप है। आणि स्वार्थ हे एक पाप आहे वो अपने लिए जीना चाहता तो है। स्वतःसाठी जगू इच्छितो वो दूसरे के बारे में सोचता नहीं तो है। दुसऱ्याचा विचारच करत नाही दूसरे के बारे में बिल्कुल भी उसकी सोच नहीं है। आणि दुसऱ्याविषयी त्याचे विचारच नाही सिर्फ उसको वो चाहता है, वो अपने बारे में सोचता है। तो फक्त स्वतःचाच विचार करतो मेरा कैसा होगा, मेरा अच्छा होना चाहिए, मैं मन मर्जी का जीवन जीने वाला हूँ, ये बातें उसके वो लेकर जी रहा है। माझं कसं होईल, मला माझ्या मनमर्जीचं जीवन जगायचंय हा विचार घेऊन तो चालत आहे सुनिए, अर्थ ऐका वो कैसे बना उड़ाव पुत्र? कसा तो उधळ्यात पहले पुत्र उसके झाला. मन के अंदर ये विचार आया कि मुझे चाहिए। पहिलं त्याच्या मनामध्ये हा विचार आला की मला हवंय, दूसरों के बारे में नहीं सोच रहा है। दुसऱ्यांचा विचार नाही. मैं आपसे कहना चाहता हूँ, मला सांगू दे, पहला यूहन्ना 2:15-16 वचन कहता पहिलं है, योहान याचा दुसरा अध्याय 15-16 हम वचन सांगतो. संसार और संसार की वस्तुओं से प्रेम ना करें, आम्ही जग आणि जगातल्या वस्तूंवरती प्रेम करू क्योंकि नये, जो संसार में है कारण जे जगात वो आहे शरीर की अभिलाषा है, जे शरीराचा मोह आहे, आंखों की अभिलाषा है, डोळ्याचा मोह आहे जीविका का घमंड है। आणि जीविका का घमंड, आमच्या जीविताचं घमंड ते और आहे. ये पिता की ओर से नहीं है, आणि हे पित्याकडून नाहीये, ये संसार की ओर से। हे जगाकडून ये आहे. पिता की ओर से नहीं है, हे पित्याकडून ये नाहीये, संसार की ओर से। तर हे जगाकडून और आहे. इस संसार ने क्या किया है? आणि या जगाने काय केलंय, ये इस संसार ने हमको स्वार्थी बना दिया है। या जगानं आम्हाला स्वार्थी जब केलेलं उन आहे. चीजों को देखते तो ऐसा लगता है कि ये मुझे चाहिए, आणि जेव्हा जगामध्ये या गोष्टी आम्ही पाहतो तेव्हा आम्हाला असं वाटतं की हे मला हवं ये आहे, मेरे लिए हे है। माझ्यासाठी आहे. हम दूसरों को देना नहीं चाहते। आम्हाला दुसऱ्याला द्यायचंच मैं आपसे कहना नाही. चाहता मला हूँ, सांगू दे, जब हमारे पास में गाड़ियां नहीं था, जेव्हा आमच्याकडे गाड्या नव्हत्या, खुदाबाद से प्रार्थना कर रहे थे, देवाकडे प्रार्थना करत खुदाने होतो, गाड्या दिया. देवाने गाडी दिली. हमारे पास में घर नहीं था, आमच्याकडे घर हम नव्हतं, प्रार्थना कर रहे थे प्रार्थना केली और एक घर परमेश्वर ने आणि दिया। घर देवानं हम दिलं. जो हमारे पास में जो नहीं था जे काही आमच्याकडे वो खुदा ने हमें नव्हतं ते दिया। प्रभूने आम्हाला हमारे पास दिलं. अच्छी नौकरी नहीं थी, आमच्याकडे चांगली नोकरी खुदा नव्हती, बाप ने वो दी। प्रभूने दिली. मैं आपसे कुछ कहना चाहता हूँ, मला काही सांगू देत, सुनिए, ऐका. ये पिता की ओर से मिला हुआ वरदान हे है, पित्याकडून मिळालेलं ये हमारे वरदान स्वार्थ के लिए नहीं ते है, आमच्या स्वार्थासाठी ये नाही, परमेश्वर की महिमा तर करने के लिए देवाच्या है, महिमेसाठी आहे. खुदा की महिमा करने के लिए। देवाची महिमा. अगर आपके पास में सुंदर घर दिया है प्रभु ने, जर परमेश्वरने तुम्हाला सुंदर घर दिलं, आप अपने घरों को खोलिए, आपलं घर तुम्ही उघडा, सेल ग्रुप के लिए खोलिए। सेल ग्रुप साठी. कुछ लोगों को हम देखते हैं कि नहीं, माझे घरी सेल ग्रुप नको बाबा, काही लोकांना आम्ही पाहतो ते म्हणतात, नको नको माझ्या घरी नको. मतलब परमेश्वर की महिमा को देख अपने घर में नहीं उतारने देते। याचा अर्थ देवाची महिमा आपल्या घरामध्ये उतरूच देत एक बार आपने नहीं बोल दिया, परमेश्वर कभी उस घर में प्रवेश नहीं करेगा। नाही. एकदा तुम्ही नाही म्हटलं, परमेश्वर कधी त्या घरामध्ये प्रवेश प्रभु ने करणार बोला, नाही. अगर जो एक गिलास पानी अगर तुझे कोई स्वीकार करेगा तो मैं उसको स्वीकार करूंगा। आणि परमेश्वराचं वचन सांगतं, जर तुम्ही एखाद्याला एक ग्लास पाणी दिलं तर त्याचा तुम्ही स्वीकार केला तर मी तुमचा स्वीकार करेन. मैं तुम्हारा स्वीकार करूंगा। मी तुमचा अगर स्वीकार तुम्हारा उस घर के अंदर स्वीकार नहीं होता है तो अपने पैरों की धूल वहां पर छोड़कर निकल जाना। आणि जर त्या घरामध्ये तुमचा स्वीकार होत नाही तर आपल्या पायाची धूळ त्या ठिकाणी टाकून निघून उस घर जा. में कभी प्रवेश नहीं करना। त्या घरात कधी प्रवेश करू इसका नका. मतलब क्या है? याचा अर्थ काय? परमेश्वर वहां से चला गया। परमेश्वर तिथून निघून गेला. सुनिए, ऐका, जो हमें दिया गया जे है आम्हाला दिलं वो गेलं हमारे स्वार्थ के लिए नहीं ते है, आमच्या स्वार्थासाठी ये नाही, परमेश्वर की महिमा करने तर के लिए। देवाची महिमा करण्याकरता आहे. आप अपने जहां जो भी एरिया में आप रहते हैं, तुम्ही ज्या कुठल्या भागामध्ये राहता, सुनिए, ऐका, खुदा बाप ने आपको वो वरदान दिया है, देवाने तुम्हाला ते वरदान दिलंय, खुदा बाप ने वो आशीष दी है, तुम्हाला आशीर्वाद दिलाय, आपको घर दिया गया है, तुम्हाला घर दिलंय, आपको गाड़ियां दी गई गाडी है। दिली. हम गाड़ियों के ऊपर प्रार्थना तो करवा लेते आम्ही हैं, गाड्यांवरती हात ठेवून प्रार्थना तर करू, लेकिन उस गाड़ी का उपयोग हफ्ते में एक बार सेल ग्रुप जाने के लिए जरूर पण करना। त्या गाडीचा उपयोग आठवड्यातून एकदा सेल ग्रुपला जाण्याकरता नक्की करा. मैं सेल ग्रुप नहीं चला सकता, लेकिन एक भाई है उसको आप कह सकते हैं, दादा मेरे पास गाड़ी नहीं, आपके पास में गाड़ी है तो मेरी गाड़ी का उपयोग मैं करना चाहता हूं, आप मेरे साथ में आइए, मैं आपको लेके जाऊंगा उस सेल ग्रुप के लिए। मी सेल ग्रुपला जाऊ शकत नाही किंवा मी घेऊ शकत नाही, जो जातोय त्याच्याकडे गाडी नाही, त्याला तुमच्या गाडीवर बसून त्या ठिकाणी घेऊन जा. इसलिए तो प्रभु ने गाड़ी दिया है। म्हणून तो परमेश्वराने गाडी दिली. आपने गाड़ी के लिए ऊपर प्रार्थना भी करवाया, तुम्ही गाडीवरती हात ठेवून प्रार्थनाही करून घेतली, लेकिन हम कितना उपयोग कर रहे हैं गाड़ी का? पण गाडीचा उपयोग आम्ही किती करतोय? प्रभु का धन्यवाद, आपको 4 चाकी गाड़ी दिया है। देवाला धन्यवाद, तुम्हाला 4 चाकी गाडी और मेरी दिली. ये प्रार्थना है, आता माझी ही प्रार्थना, जो भी इस चर्च में आएगा जो कुणी या वो चर्च 4 मध्ये व्हीलर गाड़ी लेकर आएगा। तो 4 चाकी गाडी घेऊन येईल. ताली बजा दिया है, टाळ्या तर वाजवल्या, आगे सुनिए, पुढे ऐका, आगे सुनिए, पुढे उसके ऐका, बाद कोई ताली नहीं बजाएगा। त्याच्यानंतर बघूया टाळ्या किती वाजतात. आपके पास 4 व्हीलर गाड़ी दिया है, तुम्हाला 4 चाकी गाडी दिली, वो हमारे स्वार्थ के लिए नहीं ते दिया गया, आमच्या स्वार्थासाठी नाही, ये परमेश्वर की महिमा करने के लिए दिया है। देवाची महिमा अगर कोई करण्यासाठी. आदमी तलेगांव रहता है, आलंदी में रहता है, शिक्रापुर रहता है, आपकी गाड़ी 4 व्हीलर निकालिए और वहां पे जाके सेल ग्रुप आणि लीजिए। कुणी आळंदी तळेगाव लांब लांब राहतं, तुमची गाडी काढा आणि त्या ठिकाणी जाऊन सेल ग्रुप घ्या. धन्यवाद, उससे ज्यादा तालियां बजिए।
धन्यवाद. त्याच्यापेक्षा जास्त टाळ्या कोई वाजवा. पेट्रोल का पैसा नहीं मिलेगा, काही पेट्रोलचे पैसे मिळणार नाहीत, कोई डीजल का पैसा नहीं मिलेगा, कुठलंही डिझेलचे पैसे मिळणार आपको नाही, खुद डालना है. स्वतः टाकायचे. क्यों मालूम है? का? आप खुद आशीषित होंगे. तुम्ही स्वतः आशीर्वादित आप खुद होणार आहात. आशीषित होंगे. तुम्ही स्वतः आशीर्वादित होणार आहात. मैं आपने ये सोचिए, आप क्यों खुदा ने मुझे दिया है. हा विचार करा, प्रभूने मला का दिलंय. मैं 15 साल पहले क्या था, मी 15 वर्षापूर्वी काय 20 होतो, साल पहले क्या था, 20 वर्षापूर्वी और काय खुदा ने होतो, आज कहाँ पे रखा आणि है. प्रभूने आज मला कुठे ठेवलंय. मेरे स्वार्थ के लिए नहीं है. माझ्या स्वार्थासाठी नाही. पतरस की सासू बीमार थी पेत्राची सासू आजारी होती और यीशु मसीह उसके घर पर गया. आणि येशू तिच्या घरी गेले उसने देखा रे बीमार पड़ी हुई है आणि त्यांनी पाहिलं ती आजारी आहे और यीशु मसीह ने उसको छुआ. आणि प्रभू येशूने तिला स्पर्श केला. बाइबल कहती है उसका बुखार निकल गया. बायबल असं सांगते तिचा ताप निघून क्या गेला. हुआ मालूम है? काय झालं उसके माहिती? बाद उस औरत ने क्या किया? त्यानंतर त्या स्त्रीनं काय उसने केलं? प्रभु की सेवा किया तिने देवाची सेवा केली. और दिन भर वो अपने गांव में घूमती रही. दिवसभर आपल्या गावात फिरत मेरे राहिली. घर पे शाम को आज सेल ग्रुप है, मेरे घर पे आओ सेल ग्रुप है, आज मेरे घर पे आओ शाम को 7 बजे सेल ग्रुप है. आणि माझ्या घरी या, संध्याकाळी 7 वाजता सेल ग्रुप आहे, माझ्या घरी या. आज पास्टर आए हुए हैं, आज पाळक आलेले आहेत. आज पास्टर आए हुए हैं, आज पाळक आलेले बहुत आहेत. दूर से आए हुए हैं. लांबून आले. आइए वचन को सुनने के लिए या आइए. वचन ऐकण्याकरता. आइए जितने बीमार हैं आइए मेरे घर पे. जेवढे आजारी आहेत या माझ्या घरी. शाम को क्या हुआ मालूम? संध्याकाळी काय झालं माहिती? उसका घर उसका भर गया तिचं संपूर्ण घर भरलं और प्रभु यीशु मसीह ने वहां प्रचार किया आणि प्रभू येशू मसीहने त्या ठिकाणी प्रचार और केला. वहां पे लोगों को चंगाई मिला. आणि त्या ठिकाणी लोकांना आरोग्य जो मिळालं. लंगड़े थे, अंधे थे, प्रभु ने उनको चंगाई दिया. जे लंगडे आंधळे होते, परमेश्वरने त्यांना आरोग्य मैं दिलं. ये सोच रहा था, मी हा विचार अगर करत होते. पतरस की सासू ने अगर दरवाजा नहीं खोला होता, जर पेत्राच्या सासूने दारच नसतं वहां उघडलं के लोग प्रभु की आशीष से वंचित हो तर जाते. त्या ठिकाणचे लोक देवाच्या आशीर्वादापासून वंचित अगर राहिले. हमें प्रभु ने आशीष दी है, जर प्रभूने आम्हाला आशीर्वाद मुझे दिला, चंगाई दी है, मला आरोग्य मुझे दिलं, घर दिया मला है, घर मुझे दिलं, गाड़ियां दी मला गाड्या हैं, दिल्या, उसके द्वारा हफ्ते में एक बार तो प्रभु की महिमा होना तर चाहिए. त्याच्याद्वारे आठवड्यातून एकदा तरी देवाची महिमा व्हायला हवी. आपके पास 4 व्हीलर है, तुमच्याकडे 4 व्हीलर आहे, बोलिए सेल ग्रुप लीडर को. सेल ग्रुप लीडरला सांगा. अगर आप दूर सेल ग्रुप करना चाहते हैं, मेरी गाड़ी तैयार है. जर तुम्हाला दूर जाऊन सेल ग्रुप घ्यायचे तर माझी गाडी तुमच्यासाठी आहे. स्वार्थी जीवन नहीं जीना. स्वार्थी जीवन जगू नका. उड़ाव पुत्र स्वार्थी जीवन दे. उधळ्या पुत्र स्वार्थी जीवन जगत. मला द्या, मला द्या, मला द्या, मला द्या, मला द्या, मी देणार नाही. मला द्या पण मी देणार. मुझे दो लेकिन मैं नहीं दूंगा. मला द्या पण मी नाही देणार. शरीर की अभिलाषा, आंखों की अभिलाषा, जीविका का घमंड, ये पिता की ओर से नहीं है, आणि ये संसार की ओर से. शरीराची अभिलाषा, डोळ्यांच्या अभिलाषा, संसाराची पुशारकी ही देवाकडून नाही तर या जगाकडून आहे. और उस आदम और हवा को इसी प्रकार फंसाया गया. आदाम आणि हवेला याच प्रकारे फसवलं गेलं. वहाँ उत्पत्ति 3:6 में आप देखिए, उत्पत्ती 3:6 मध्ये वो जो पाहिलं वृक्ष का फल था ते जे झाडाचं फळ वो होतं देखने में अच्छा था, ते दिसायला मनोहर होतं बुद्धि के लिए वो चाहने योग्य था. आणि बुद्धीला योग्य असं ते होतं. और उसने क्या किया, उसको तोड़कर खाया. आणि त्याने काय केलं, ते तोडून खाल्लं. वो वृक्ष का फल खाने में अच्छा है, आणि ते जे झाडाचं फळ आहे वो खाने में अच्छा है, खाण्यासाठी चांगलं आहे, देखने में मन भाव है दिसायला मनोहर और आहे बुद्धि के लिए चाहने योग्य है. आणि बुद्धीसाठी चांगलं आहे. नहीं, ओके. वो शरीर की अभिलाषा, शरीराची अभिलाषा, वृक्ष का फल खाना कैसा है, अच्छा है, आणि ते झाडाचं फळ खायला कसं शरीर चांगलं को आहे, अच्छा लगता है. शरीराला चांगलं लागतं, आंखों की वाटतं, अभिलाषा, दिसायला मनोहर आहे, देखने में मन भाव है दिसायला मनोहर आहे और जीविका का घमंड आणि शहाणे करायला और बुद्धि देने के लिए चाहने योग्य है. आणि शहाणे करायला इष्ट आहे. वो क्या कह रहा है, तो काय म्हणत आहे, अपने लिए कर, अपने लिए रख, आप स्वतःसाठी ठेव, अपने लिए रख. तुझ्यासाठी और ठेव. उसी प्रकार की परीक्षा यीशु मसीह के साथ में हुआ. अशाच प्रकारची परीक्षा येशू ख्रिस्ताबरोबर पण झाली. अरे रोटी बना दे, या धोंड्यांचा रोटी भाकऱ्या बनव. शरीर की अभिलाषा, शरीराची अभिलाषा, फल खाने की इच्छा, फळ खायची इच्छा, अरे आंखों की अभिलाषा, डोळ्यांची अभिलाषा, सारे जगत का वैभव उसको दिखाया गया. सगळ्या जगाचं वैभव त्याला ये तेरे दाखवलं लिए गेलं. है. हे तुझ्यासाठी, ये तेरे लिए है, तुझ्यासाठी, तेरे लिए है, तुझ्यासाठी तू आहे. सिर्फ मुझे प्रणाम कर. तू फक्त मला प्रणाम कर. देखने में कैसा है, मन भाव है, दिसायला मनोहर आहे बुद्धि के लिए और बुद्धि के लिए चाहने योग्य है. आणि बुद्धीसाठी इष्ट आहे. अपने को नीचे गिरा, अपने को आणि- नीचे गिरा, आणि आता तो खाली पडला. अपने को नीचे गिरा. शैतान स्वतःला तू खाली कर, नीचे गिरा दे. स्वतःला खाली पाड. उस मंदिर में लाके खड़ा कर दिया त्या मंदिराच्या तिथे जाऊन उभं केलं और उसको कहा कि नीचे गिर जा. आणि त्याला म्हटलं खाली पड. क्यों नीचे गिर जा? का खाली पड? क्योंकि अगर वो गिर जाता जर तो खाली पडला तो असता, उसके लोग वाह वाह करते, तर लोक त्याची वाहवा केली उसकी असती. प्रशंसा करते. त्याची प्रशंसा केली लेकिन यीशु असती. ये नहीं चाहता पण था. येशूची ही इच्छा नव्हती. सुनिए, येशू हमारे जीवन में ये इच्छा नहीं चाहिए.
आमच्या जीवनामध्ये आम्हाला ही इच्छा नको स्वार्थी इच्छा नहीं चाहिए। स्वार्थी इच्छा नको आहे। उड़ाऊ पुत्र कैसे बनता है? उधळा पुत्र कसा बनतो? स्वार्थी इच्छा के द्वारा। स्वार्थी इच्छेच्या द्वारे। सुनिए, ऐका, ये नहीं करना अपने जीवन में। आपल्या जीवनात हे कधीच करू नका। हमें परमेश्वर ने ये जीवन दिया, परमेश्वराने हे जीवन आम्हाला जो दिलं, आशीष हमें दी है, जे आशीर्वाद आम्हाला वो दिले, हमारे लिए नहीं है, ते आमच्यासाठी नाही औरों आहेत, को आशीष देने के लिए। इतरांसाठी आशीर्वादाचं कारण होण्याकरता आहेत। आमेन। आमेन। इसलिए छोड़ना सीखें, म्हणून सोडायला शिका, छोड़ना सीखना चाहिए। सोडायला शिका। और जब तक छोड़ेंगे नहीं, जोपर्यंत सोडणार तब तक हम नाही आशीष नहीं पाएंगे। तोपर्यंत आशीर्वाद मिळणार नाही। और ये जो उड़ाऊ पुत्र है, आणि हा जो उधळ्या पुत्र आहे ये क्या कर रहा है? तो काय करत आहे? अपने पिता की संपत्ति को अपने लिए मांग रहा है। आपल्या पित्याची जी संपत्ती आहे त्यातून स्वतःसाठी मागत और आहे। कब मांग रहा है? केव्हा मागत आहे? जब पिता जीवित है। जेव्हा पिता अजून जिवंत आहे। जब पिता जीवित है, जेव्हा पिता जिवंत आहे तब उससे वो मांग रहा है। तेव्हाच त्याच्याकडून ते मागत लेकिन आहे। जब पिता कब देता है ये सब बातें? आता पिता हे सगळ्या गोष्टी केव्हा देतो? जब वो आखिरी समय में आता है तो अपने आप वो अपने बेटे को सब कुछ देके चला जाता जेव्हा है। शेवटच्या समयामध्ये येतो तेव्हा स्वतःहून तो आपल्या लेकरांना देतो। लेकिन ये उधरा पुत्र क्या चाहता है? पण या उधळ्या पुत्राची इच्छा काय आहे? अपने पिता को समय से पहले मार रहा है। आपल्या पित्याला वेळे अगोदरच मारत आहे। अपने पिता को समय से पहले वो मार रहा है। आपल्या पित्याला वेळेच्या अगोदर तो मागत आहे। एक पिता अपने बुढ़ापे में, अपने मृत्यु से पहले अपनी संपत्ति अपने बच्चों को बांट देता है। एखादा जो पिता असतो आपल्या म्हातारपणामध्ये वय झाल्यानंतर तो आपल्या लेकरांना संपत्ती देतो। अब्राहम ने वैसा किया। अब्राहमाने तसं केलं। उत्पत्ति 25:5-6 वचन में पढ़ सकते हैं। उत्पत्ती 25:5-6 मध्ये आपण वाचू शकतो। अब्राहम ने वैसा किया। अब्राहमाने तसं जब वो केलं। मरने वाला था, जेव्हा तो मरणास उसने टेकला अपने बेटों को बुलाया आणि आपल्या मुलांना और बोलवलं हर एक बेटे को उसने अपने संपत्ति को बांट दिया। आणि प्रत्येक मुलाला आपली संपत्ती वाटून दिली। इसका मतलब जो संपत्ति का हिस्सा वो मांग रहा है, याचा अर्थ जो संपत्तीचा हिस्सा वाटा तो वो मागत ये आहे, दर्शाता है तो हे वे दाखवतो अपने पिता की मृत्यु की कामना कर तो रहा है। आपल्या पित्याच्या मृत्यूची इच्छा करत आहे। ये उड़ाऊ पुत्र के गुण है हे उधळ्या पुत्राचे गुण आहेत जो नहीं होना चाहिए। जे असू नयेत। और उड़ाऊ पुत्र क्या कर रहा है? आणि उधळ्या पुत्र काय करतो? वो दुस्साहस पूर्वक मांग रहा है। तो धैर्याने मागत आहे और उसका जो बड़ा भाई है उसकी वो सुन नहीं रहा है। आणि त्याच्या मोठ्या भावाचं तो ऐकत नाही। इसका मतलब ये है याचा अर्थ वो हा अपने पिता की संपत्ति जो उसका मालिक है उसको अस्वीकार कर रहा है। तो आपल्या पित्याची जी संपत्ती आहे, उसका जो स्वामित्व है, जो उसका मालिक है, जे त्याचा जो मालक आहे उसको वो अस्वीकार कर रहा है। त्याचा तो अस्वीकार करत आहे। मालिक कौन है? मालक कोण आहे? उसका पिता त्याचा है। पिता। अब वो मांगने के द्वारा क्या दिखा रहा है? आणि या मागण्याच्या द्वारे तो काय दाखवून कि देतो? वो उसका हकदार नहीं है, मैं उसका हकदार हूँ, की तो त्याचा हकदार नाही, मी त्याचा इसलिए मुझे हकदार चाहिए। आणि म्हणून मला हवंय। पिता ने उसकी मांग को स्वीकार कर लिया। आणि पित्याने त्याची जी मागणी होती ती स्वीकारली। वो अद्भुत पिता है। तो अद्भुत पिता आहे। आज पिता का बारे में नहीं है, लेकिन पिता का जो यहाँ पे कैरेक्टर है खूब सुंदर कैरेक्टर। आज पिता दिन नाहीये, परंतु या ठिकाणी जे पित्याचं स्वभाव खूप सुंदररित्या दाखवला गेलेला आहे। सुनिए, ऐका, ये बेटा क्या कर रहा है मालूम है? हा मुलगा काय करतो? जो इसने मेहनत नहीं किया है ना, ज्यासाठी त्यांनी मेहनत केलेली नाहीये वो मांग रहा है। ते मागत आहे। पिता ने मेहनत किया, पित्याने मेहनत केली, पिता ने कमाया, पित्यानं कमावलं। अब वो बेटा क्या चाहता है? आता पुत्राची इच्छा काय आहे? बगैर मेहनत के वो सब कुछ पाना चाहता है। बिना मेहनतीचं त्याला हे सर्व और हवंय उसको जल्दी चाहिए। आणि लवकर हवंय। मेहनत करने के बजाय वो अपने पिता की संपत्ति को उड़ाने के लिए वो मांग रहा है। मेहनत तर केली नाहीये आणि आणखी पित्याची संपत्ती त्याला उडवण्याकरता हवी आहे। बाइबल कहती है, बायबल सांगतो, नीतिसूत्र 20:21 वचन, नीतिसूत्र 20:21 मध्ये, जो उतावली से जो कुछ मिलता है उतावळीने ज्याला मिळतं वो अंत में आशीष में नहीं होता। ते शेवटी आशीर्वादित होत नाही। सुनिए, ऐका, जो उतावली से लेना चाहता है उतावळीने जो घेऊ इच्छितो वो अंत में आशीष नहीं पाता। आणि शेवटपर्यंत तो आशीर्वादित होत नाही। इसलिए अपने जीवन में जितने यहाँ बैठे हुए हैं, आणि म्हणून या ठिकाणी जेवढे बसलेले आज हम आहेत, देखते हैं कि अपने पिता की जमीन जायदाद के ऊपर झगड़े चलते हैं। आपण पाहतो की आपल्या पित्याच्या जमिनींवर जुमल्यांवरती भांडणं चालू आहे। भाई भाइयों में झगड़े, भावाभावांमध्ये एक ही घर में पैदा हुए हैं, एकाच घरात जन्मलेले, एक ही बेटे, एक ही पिता की संतान है, एकाच पित्याचे लेकर, लेकिन जमीन जायदाद की वजह से एक दूसरे को एक जानी दुश्मन हो गए। पण जमीन जुमल्याच्या नादात एकमेकांचे दुश्मन होऊन हमें बसलेले। चाहिए आम्हाला पाहिजे जो उन्होंने कमाया नहीं है वो उनको चाहिए। जे आम्ही कमवलं नाही ते आम्हाला हवंय उतावली आणि पनाने, त्या गोष्टी पण उतावळीने हव्यात, ये हमें चाहिए, ते आम्हाला पाहिजे। क्योंकि जगह के रेट बहुत बढ़ गए हैं। कारण जागेचे भाव वाढलेत। मैं आपसे कहना चाहता मला हूँ, सांगू दे, इस दुनिया में आपको मिले या ना मिले, या जगामध्ये तुम्हाला मिळो न मिळो, खुदा बाप का हाथ आपके ऊपर होना चाहिए। देवाचा हात तुमच्या डोक्यावर असायला इसलिए हम झगड़ा ना करें। आणि म्हणून आम्ही भांडू नये हम कुछ बातों को छोड़ देना चाहिए। आणि काही गोष्टी आम्हाला सोडून द्यायला पाहिजे। यूसुफ ने इसहाक ने छोड़ दिया, इसाकानं सोडलं,
उसके पिता के जो कुएं थे उसने छोड़ दिया, त्याच्या पित्याच्या ज्या विहिरी होत्या लेकिन त्याने सोडल्या. बाइबल कहती है पण बायबल असं ईसाक को कितने आशीषों से परमेश्वर ने उसको आशीषित किया. इसाकाला कितीतरी पटीने परमेश्वराने आशीर्वादित केलं. ये जो खोया हुआ पुत्र है या जो उड़ाऊ पुत्र है, हा जो हरवलेला किंवा उधळा पुत्र ये आहे, मेहनत नहीं करना चाहता. त्याला मेहनत करायची नाहीये ये बिना बगैर मेहनत के सब कुछ प्राप्त करना चाहता. आणि मेहनत केल्या विना त्याला सर्व काही हवंय. आज भी चर्चेस में जब कुछ सेवक तैयार होते हैं आजही मंडळांमध्ये काही सेवक जेव्हा तयार होतात जो उसका नहीं है, जे त्याचं नाहीये उसको उन लोगों को लेके चले जाते हैं. तो लोकांना घेऊन जातो. जो उसका नहीं है, जे त्याचे लोक नाही, किसी ने उसको मेहनत करके कमाया है, कुणीतरी मेहनत करून त्यांना कमावलाय. लेकिन कुछ लोग ऐसे हैं काही लोक असे 3-4 महीने बाइबल स्टडी कर लेते हैं, 3-4 महिने बायबल स्टडी करतात, एक संडे या सैटरडे प्रचार कर लेते एखाद्या हैं, शनिवार रविवारी प्रचारही कुछ करतात, लंगड़े लूले अच्छे भी हो जाते हैं. काही लंगडे लुळे चांगलेही इनको होतात लगने लगता अभी मेरा सब मैं मेरे पिता से आगे गया आणि चला गया. मग त्यांना असं वाटू लागलं बस आता मी माझ्या पित्याच्या पुढे गेलो, मेरे पिता के पास में कुछ अनाउंटिंग नहीं है. माझ्या पित्याकडे अभिषेकच नाही. 10 साल पहले था उसका अभिषेक, आणि 10 वर्षापूर्वी त्याच्याकडे होता आज अभिषेक. आज कुछ अभिषेक दिखता नहीं है. आता काय अभिषेक दिसत अभी नाही. मुझे अभिषेक कर दिया प्रभु ने. आता प्रभूने मला अभिषेक फिर केलं 3-4 लोगों को मिलता है आणि मग 3-4 लोकांना भेटतो और 3-4 लोग उसको बोलते हैं क्या आज लंगड़े भागे आपकी मीटिंग से, आणि मग 3-4 लोक त्याला चढवतात काय लंगडे पळाले तुमच्या क्या सभेत, आज का प्रचार था आपका. काय तुमचा आजचा प्रचार आपके होता? जैसा प्रचार तो पास्टर भी नहीं करता. तुमच्यासारखा प्रचार तर पाळकही करत नाही. बिल्कुल उसको आता नहीं. आजकल वो उसका अभिषेक, कुछ लोग बोलते हैं तो आपका अभिषेक निकल गया आणि आजकल. काही लोक बोलतात "हा, आजकाल त्यांचा अभिषेक निघून गेला आजकल उसको बात करने नहीं आता, आजकाल त्यांना बोलताच येत तो नाही." ये आदमी चढ़ जाता है. मग हा आणखी फुगतो तो बोले अगर हम साइड में अगर चर्च शुरू करेंगे तो अच्छा हो जाएगा. आणि मग आम्ही बाजूला थोडस चर्च सुरू केलं तर चांगलं होईल. तो ये है अब्शोलम की आत्मा जो अगली बार में बताने वाला हूँ. आणि ही अब्शोलमाची जी आत्मा आहे ती पुढे गेल्यावर वो सांगेल. अब्शोलम की आत्मा का अब्शोलम का जैसा नहीं बनना हमें. आणि म्हणून त्या अब्शोलम सारखं आम्हाला बनायचं जो नाही. हमारा नहीं है जे आमचं नाही हमें उसके ऊपर हक नहीं है. त्याच्यावर आमचा काही हक्क एक दिन नाही. आएगा एक दिवस येणार जब परमेश्वर हमें आशीष से नवाजेगा. जेव्हा परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार आहे. आमेन. आमेन. उतावळीपणाने लो मत. उतावळीपणानं काही घेऊ नका. अगर पिता की इच्छा है जर पित्याची इच्छा आहे वो देगा, तो देणार. नहीं दिया नाही दिलं तो भी प्रेज द लॉर्ड, तरी प्रेज द लॉर्ड, दिया दिलं तो भी प्रेज द तरी लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. कुछ लोग चमचे के ऊपर भी झगड़ा करते हैं. हंडे चमचे ग्लास हे तुझे वाटेला आला, हे त्याच्या वाटेला आला. हंडे नहीं नहीं बाबा ये मेरा है. अरे का हंडे छोटे चमचे के लिए झगड़ा करेगा यार. तुझे चाहिए ले ले, इससे अच्छा हंडा प्रभु देगा. याच्यापेक्षा चांगला हांडा प्रभू देईल. समझ में नहीं आया. छोटी छोटी बातों में मसीह लोग झगड़ा. ये चमचा तुझा है, ये काटा चमचा तुझा है. चमचे दो प्रकार के चमचे यार. एक काटा चमचा है और दूसरा साधा. सादा चमचा. और पता नहीं कौन से चमचे होंगे. चमचे तो चमचे ही हैं. जब जबरदस्ती पिता ने दिया ले ले, नहीं दिया तो कोई फर्क नहीं पड़ता. पित्यानं दिलं तर घ्या, नाही दिलं काय हरकत उस नाही. पिता का हाथ है ना तेरे ऊपर, त्या पित्याचा हात आहे ना वो तुझ्यावर, तुझे ताकत देगा तुझे मेहनत करने के तो लिए. तुला ताकद देईल मेहनत करण्यासाठी. उसका आशीष, उसका हाथ काफी है त्याचा हात पुरेसा आहे हमें शक्ति देने के लिए, आम्हाला शक्ती हमें देण्याकरता, कमाने के लिए. आम्हाला इसलिए कमावण्याकरता. खुदा बाप ने वचन दिया है, अरे संपत्ति को प्राप्त करने के लिए मैं तुझे सामर्थ्य दूंगा, आणि संपत्ती प्राप्त करण्यासाठी मी तुला सामर्थ्य देईन, मैं तुझे ताकत दूंगा. मी तुला ताकद देईन. चिंता मत कर. चिंता करू नको. आमेन. आमेन. उड़ाऊ पुत्र देखिए, उधळा पुत्र पहा, ये चमचा माझा है, हा चमचा माझा, काटा पण माझा है, काटा पण माझा, सरळ पण माझा है. सगळं माझं. हाँ, लेकिन आप बड़े भाई को देखिए कुछ नहीं बोल रहे. पण मोठा भाऊ बघा काहीच बोलत नाही. लेकिन बड़ा भाई के जैसे भी नहीं बनना है. अगली बार बताऊंगा क्यों नहीं आणि बनना. मोठ्या भावासारखंही बनू नका. का नका बनू पुढच्या वेळेस सांगेन. अब ये क्या कर रहा है? आता तो काय ये करतो, अपने बड़ों का आदर नहीं कर रहा है. तो आपल्या मोठ्यांचा आदर करत नाही. उड़ाऊ पुत्र अपने भाई का और अपने पिता का आदर नहीं कर रहा है. उधळा पुत्र आपल्या वडिलांचा ना भावाचा आदर करत नाहीये. और बाइबल कहती है, बायबल सांगतो पहला पत्र 2:17 वचन, पहिला पेत्र 2:17 मध्ये कि हमें सबका आदर करना की चाहिए. आम्हाला सर्वांचा आदर करायला लेकिन हवा. उड़ाऊ पुत्र क्या कर रहा है? पण उधळा पुत्र ना काय अपने भाई करत का आदर कर रहा है, मी ना आपल्या भावाचा शायद आदर. उसके भाई ने उसको समझाया भी होगा. कदाचित त्याच्या भावाने त्याला समजावलंय एक असेल. समय आएगा, एक वेळ येईल तू जल्दीबाजी मत कर, तू उतावळेपणा तू करू थोड़ा सा नको.
पर रुक जा, तू थांब. क्योंकि बाइबल कहती है कि जब इसको संपत्ति दी गई कुछ दिन वो वहां पर रुका. कारण बायबल असं सांगतं जेव्हा त्याला संपत्ती देण्यात आले काही दिवस तू तिथेच राहिला वो सब बाद में सब जमा करके वो गया. आणि नंतर सर्व काही गोळा वो करून तो एकदम निघून नहीं गेला. गया. लगेच नाही उसके गेला. भाई ने समझाया होगा, त्याच्या भावानं त्याला उसके समजावलं पिता ने असेल, समझाया पित्यानं होगा, समजावलं लेकिन असेल. ये किसी का भी आदर नहीं कर पण रहा. हा कुणाचाही आदर करत सुनिए, नाही. ऐका, अब बड़ों का आदर करना सीखें, मोठ्यांचा आदर करायला शिका, बड़ों की बात मानना सीखें. मोठ्यांचं ऐकायला शिका. क्योंकि जब हमें बड़े कहते हैं जेव्हा आपले मोठे वो सांगतात अनुभव के द्वारा ते कहते हैं. अनुभवानं सांगत उनके असतात. जीवन के अंदर काफी अनुभव से वो गुजरे हैं. त्यांच्या जीवनातल्या बऱ्याचशा अनुभवामधून इसलिए ते जितने गेलेले. यहाँ जवान बैठे हुए हैं, आणि म्हणून जेवढे तरुण इथे आहेत, एकदम जल्दीबाजी ना करें. उतावळेपणा करू नका. कुछ किसी बात के लिए जल्दीबाजी ना करें. कुठल्याच बाबतीमध्ये उतावळेपणा अगर करू कोई नका. व्यक्ति आके हमको समझा रहा है, जर कुठला व्यक्ती येऊन तुम्हाला वो समजावत अपने आहे, अनुभव से बता तर तो रहा है. आपल्या अनुभवातून उसके सांगत अनुभव आहे. को सुनिए. त्याचा अनुभव वो ऐका. ये चाहता है कि जो मैंने गलतियां की है, जिस कारण मैंने ठोकरें खाई हैं, वो आप ना खाएं. आणि त्याची इच्छा हीच आहे की ज्या ठोकरी ह्याने खाल्लेल्या आहेत तुम्ही खाऊ नये, वो आप ना खाएं, तुम्ही खाऊ आप नये, उससे बचें. तुम्ही त्यापासून इसलिए वो वाचा. समझा रहा है. आणि म्हणून समजावतोय. ये लेकिन इस खोए हुए पुत्र ने, उड़ाऊ पुत्र ने किसी की बात नहीं पण मानी. या हरवलेल्या उधळ्या पुत्रानं कुणाचंच ऐकलं नाही. उड़ाऊ पुत्र आदर नहीं करने वाला व्यक्ति है. आणि हा जो उधळा पुत्र आहे हा आदर न करणारा आहे. ऐसे व्यक्ति ना बने. असा व्यक्ती बनू ये नये. उड़ाऊ पुत्र को क्या है? हा उधळा पुत्र काय आहे? अपने पिता की जो इच्छा है उसको वो नहीं जान पा रहा है आपल्या पित्याची इच्छा तो जाणूनच घेत नाहीये और अपनी इच्छा को पूरा कर रहा है. आणि स्वतःच्याच इच्छा पूर्ण करतोय. वो संपत्ति मांग रहा है. तो संपत्ती मागत ये आहे. पिता की इच्छा नहीं थी. ही पित्याची इच्छा नव्हती. ये अभी उस पिता की इच्छा नहीं थी कि उसको संपत्ति दी जाए. आणि पित्याची इच्छा ही नव्हती की त्याला ती संपत्ती आत्ता दिली जावी. लेकिन पिता से वो जब मांग रहा है तब पिता उसे देता है. पण तरी देखील जेव्हा पित्याकडून तो मागत आहे तेव्हा पिता त्याला लेकिन देतो. पिता एक समय आएगा जब अपनी इच्छा से वो उसको देगा. पण एक समय येणार आहे जेव्हा पिता स्वतःच्या इच्छेने त्याला देणार होता. इसलिए जितने भी यहाँ जवान बैठे हैं, अपने पिताओं को जबरदस्ती ना करें. आणि म्हणून जेवढे तरुण या ठिकाणी बसलेले आहेत, आपल्या पित्यांवर बळजबरी करू नका. उसके पास में एप्पल का फोन है, मुझे भी चाहिए. त्याच्याकडे ऍपलचा फोन आहे, मलाही पाहिजे. उसके पास में अच्छी गाड़ी है कॉलेज जाने के लिए, मुझे भी गाड़ी चाहिए. आणि त्याच्याकडे चांगली गाडी आहे तर कॉलेजला जायला मलाही गाडी हवी. उसके पास में वो चीज है इसलिए मुझे भी चाहिए. त्याच्याकडे ती गोष्ट आहे म्हणून मलाही हवी. तो ये पिता आप अपने घर की परिस्थिति को जानिए. आणि आपल्या घराची परिस्थिती जाणून घ्या. एक दिन आएगा एक दिवस येणार जब आहे पिता वो देगा. जेव्हा पिता देणार आहे. आप प्रार्थना कीजिए. तुम्ही प्रार्थना करा. आपका पिता रात और दिन सोता नहीं है, वो आपकी प्रार्थना को सुनने के लिए उसके कान हमेशा तुमचा पिता खुले. रात्रंदिवस झोपत नाही तर त्याचे कान तुमच्या प्रार्थनेकडे लागलेले उसने असतात. वो लिया है तो मुझे भी चाहिए. त्यांनी ते घेतलं तर मलाही पाहिजे. अपने माता पिता को तंग मत करना. आपल्या आई वडिलांना त्रास देऊ एक दिन नका. आएगा. एक दिवस आप येणार प्रार्थना आहे. करें. तुम्ही प्रार्थना आपके करा. पिता के दिल में परमेश्वर काम करेगा. तुमच्या पित्याच्या मनात परमेश्वर कार्य आपके करेल मांगने से पहले वो आपको दे आणि देगा. तुमच्या मागण्या अगोदरच तो तुम्हाला देऊन टाकेल. जितने भी यहाँ जवान बैठे हुए हैं, जेवढे तरुण इथे बसलेले अपने आहेत, माता पिता को कर्ज में ना डालें, आपल्या आई वडिलांना कर्जात टाकू नका. क्योंकि आपको यहाँ तक वो लेकर आए हैं. कारण तुम्हाला इथपर्यंत ते घेऊन आले. यहाँ तक वो आपको उन्होंने चलाया है. इथपर्यंत त्यांनी तुम्हाला चालवलंय. ऐसा ना करें, असं करू नका. नहीं तो आप उड़ाऊ पुत्र बन जाएंगे. नाही तर तुम्ही उधळ्या पुत्र बनाल. और यहाँ पर पिता क्योंकि ये पिता ने उसकी मांग को पूरा कर दिया. आता पित्यानं त्याची मागणी पूर्ण हमारे केली. कितने अच्छे पिता हैं कि उनके पास में ना होते हुए भी वो कर्ज लेकर हमारी जरूरतों को पूरा आमचे करते पिता हैं. किती चांगले आहेत की त्यांच्याकडे नसताना देखील कर्ज घेऊन तुमची पूर्तता करतात. मैं मेरे पिताजी को याद करता हूँ जो यहाँ पे बैठे हुए हैं. मैं उनकी बड़ाई नहीं करता. जब भी हमने कुछ मांगा, वो वॉचमैन की ड्यूटी करते थे. वो आणि माझ्या पितांची मला आठवण येते की ते वॉचमॅनची ड्युटी करत असताना देखील सुबह कम से कम वो 2 घंटा सोते थे. सुबह ड्यूटी करते थे, रात को ड्यूटी करते थे. आणि सकाळी ड्युटी गव्हर्नमेंटची करून संध्याकाळी ते वॉचमॅनची ड्युटी करत और होते. जितना पैसा आता था वो सब माँ के बीमारी में चले जाता आणि था. जेवढे पैसे यायचे सगळे आईच्या दवाखान्यासाठी हमारी जायचे. बहुत इच्छा होती थी कि कुछ लें. आणि आमची फार इच्छा व्हायची की काहीतरी घ्यावं. जब हम बोलते थे हमारे पिताजी को, पिताजी हमें अपना सब कुछ गरजों को कम करके वो हमें दिला देते. आणि जेव्हा आम्ही काही मागणी करायचो त्यावेळेस आमचे पिता स्वतःच्या गोष्टीला मारून ते आमची पूर्तता करायची. पहले वो 2000 की हो, 3000 की हो, 4000 की हो, 5000 की हो, हमको दे देते. आणि भले मग ते 2, 3, 4, 5 हजाराचे असून ते आम्हाला द्यायचे. पिता का दिल बहुत बड़ा होता है, पित्याचं हृदय फार मोठं असतं इसलिए उसको जाने. आणि म्हणून ते अगर हमारे जाणून पिता के पास में नहीं है तो जिद ना करें. आणि जर आपल्या पित्याकडे नाहीये तर त्याच्यासाठी हट्ट करू नका. पिता को मालूम है मेरे बच्चे को क्या चाहिए. कारण की पित्याला माहिती आहे की माझ्या लेकराला आज काय उसकी हवं. परिस्थिति नहीं है, आज त्याची परिस्थिती नसेल लेकिन हमारे पिता की परिस्थिति है. पण आमच्या पित्याची परिस्थिती आहे. वो हमको देगा.
तो आम्हाला देईल. मैं अभी देहरादून में था, मी देहरादून या ठिकाणी वहाँ होते पे एक लड़का है, आणि त्या ठिकाणी एक वो मुलगा स्पोर्ट्स बाइक मांग रहा है, आणि त्याला स्पोर्ट्स बाईक हवी. 2.5 लाख रुपए की स्पोर्ट्स बाइक ती है. 2.5 लाखाची आहे. मुझे चाहिए, मला पाहिजे, मेरे दोस्त के पास में है, माझ्या मित्राकडे आहे. मुझे भी चाहिए. मला पण पाहिजे. मैंने उसको बुलाया, मी त्याला बोलावलं. मैंने क्यों मांग रहा है तू? का मागतोय? अरे पिता से मांगने की जरूरत नहीं है अभी, पित्याकडून मागायची गरज तू नाही खुद आता. काम कर, तू स्वतः काम कर. खुद काम कर, स्वतः काम कर. खुद अपने पाय पे खड़े हो स्वतः जा, पायावर उभा राहा. जो काम मिले वो कर ले. जे काय काम मिळेल कर. और 2.5 लाख रुपए तू खुद कमा, 2.5 लाख तू स्वतः कमाव और बाइक जो बाइक चाहिए तू वो ले ले. आणि जी बाईक पाहिजे ती घे. तेरा पिता भी उससे खुश होगा तुझा पिता पण त्याने आनंदित होईल कि तूने अपनी कमाई का लिया. की तू स्वतःच्या कमाईतून घेतलं. पिता ने कौन से कष्ट से कमाया है, उस पे मत अपने जबरदस्ती कर वो लेने के लिए. आणि पित्याने काय कष्टानं कमावलंय त्याची बळजबरीने त्याच्याकडनं घेऊ नको. पिता ने क्या किया, पित्यानं काय केलं, अपने दे दिया उसने. त्यानं काय केलं, देऊन टाकलं. कितना दिल बड़ा है उस किती पर, किती मोठं हृदय त्याचं. उसका हिस्से को दे दिया. त्याने त्याचा हिस्सा देऊन उड़ाव पुत्र अपने पिता की इच्छा को नहीं जान रहा है. आता जो उधळ्या पुत्र आहे तो आपल्या पित्याची इच्छा जाणूनच घेत नाही. परमेश्वर कभी कभी हमें अपनी मर्जी और इच्छा पूरी करने के लिए अनुमति देता है. आणि परमेश्वर कधी कधी आपल्याला आपली इच्छा पूर्ण करण्याची परवानगी देतो. ये बड़ा खतरनाक होता है. आणि हे फार भयानक असतं. जब हम कहते हैं कि नहीं 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 मैं ही मेरे जीवन में ऐसा करूंगा वैसा करूंगा, प्रभु बोलता है यार ये जिद कर रहा है, चल कर ही ले तू. आणि मग कधी कधी आम्ही म्हणतो नाही 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 माझ्या मनाने मी हे सगळं करणार. आणि परमेश्वर म्हणतो ठीक आहे, तू हट्ट करतो ना, कर ले तू हट. कर. लेकिन आपको मालूम है क्या होगा, पण तुम्हाला माहिती आहे का काय होणार, आपका जीवन सूख जाएगा. तुमचं जीवन सुकून जाईल. इजरायलियों ने वैसा किया, इस्रायली लोकांनी हट तसंच किया प्रभु से. प्रभुकडे हट्ट केला. मुझे ये चाहिए, मला हवंय, हमें चाहिए, आम्हाला हवंय, हमें चाहिए, आम्हाला हवंय, हमें चाहिए. आम्हाला और हवंय. खुदा ने उनको दे आणि दिया. प्रभुने त्यांना दिलं. क्या हुआ मालूम है, काय झालं, बाइबल ऐसा कहती बाइबल है. सांग. भजन संहिता 106-115 में स्तोत्र संहिता 106:15 मध्ये बाइबल कहती है, बाइबल सांग. उसने उन्हें मुंह मांगा वर तो दे दिया, आणि त्यांनी परमेश्वराने त्यांना जे मागितलं तो वर त्यांना दिला, पर उनके प्राण को सुखा दिया. पण त्यांचा प्राण सुकून गेला. उनका जो प्राण है ना वो सूख गया. त्यांचा प्राण सुकून गेला. सुनिए, ऐका, परमेश्वर की इच्छा अनुसार चले. देवाच्या इच्छेनुसार यीशु चाला. ने कहा येशू म्हणतो मेरा भोजन वह है, माझा भोजन ते आहे, मेरा भोजन वो है माझं भोजन कि ते मैं आहे अपने भेजने वाले की इच्छा को पूरा करूं की मी आपल्या पाठवणाऱ्याची इच्छा और पूर्ण उसके करा काम को पूरा करूं. आणि त्याचं काम पूर्ण कर. गतसमनी बाग में भी प्रभु ने प्रार्थना किया, गेत्सेमानी बागेमध्ये देखील ये परमेश्वराने कटोरा प्रार्थना मुझसे हटा ले, की हा प्याला माझ्यापासून टळू लेकिन दे. नहीं प्रभु मेरे नहीं, तेरी इच्छा पूरा पण हो जाए. प्रभु माझी नाही तुझी इच्छा और पूर्ण प्रभु ने हो. प्रार्थना में सिखाया, आणि प्रभुने प्रार्थनामध्ये तेरी शिकवलं जैसी इच्छा स्वर्ग में पूरी होती है, तुझी इच्छा जशी स्वर्गात पूर्ण वैसे होते इस पृथ्वी पर हो. तशी या पृथ्वीवरती पूर्ण सुनिए, होते. ऐका, सुनिए, ऐका, परमेश्वर चाहता है परमेश्वराची इच्छा काय, हम उसकी इच्छा के अनुसार चले. आम्ही त्याच्या इच्छानुसार चालू. उड़ाव पुत्र क्या करता है, उधळ्या पुत्र काय करतो, पिता की इच्छा पर नहीं चलता, पित्याच्या इच्छेवर नाही मन चालत, मर्जी जीवन जीता. मन मर्जीचं जीवन उसे जगतो. पिता की इच्छा का कोई पड़ा हुआ नहीं त्याला है. पित्याच्या इच्छेचं काही पडलेलंच उड़ाव नाही. पुत्र और क्या करता है, आणि काय करतो उधळा पुत्र? परमेश्वर और अपने माता पिता के घर को छोड़कर भाग जाता है. परमेश्वर आणि आपल्या माता पित्याचं घर सोडून पळून जातो. वो आप माता पिता के घर को छोड़कर मत भागें, माता पित्याचं घर सोडून पळू उनका नका, आदर करें. त्यांचा आदर उड़ाव करा. पुत्र क्या कर रहा है, उधळ्या पुत्र काय करतो, मैं ये नहीं कह रहा हूँ कि आप काम की वजह से आप दूर जा सकते हैं. मैं सब पिताओं को आज्ञा करता हूँ कि अपने बच्चों को आप छोड़ें. आणि तुम्ही कामानिमित्त शिक्षणाविरुद्ध दूर जाऊ शकता. उलट मी पित्यांना विनंती करतो की तुम्ही त्यांना पाठवा. अपने बच्चों को आप बाहर छोड़ें. आपल्या लेकरांना बाहेर सोडा. आपके बच्चे बाहर जाकर सीखेंगे. आपले लेकरं बाहेर जाऊन शिकतील. दाल कितने किलो रुपए आती है, नमक कितने किलो रुपए आता है, वो सब सीखेंगे. आणि डाळ किंवा केवढ्याची येते, मीठ केवढ्याचे येते शिकू दे. लेकिन कुछ पिता ऐसे अपने बच्चों को बिल्कुल छोड़ना नहीं चाहते. मैं ही दाल लाऊंगा, मैं ही चावल लाऊंगा, तू सिर्फ खाना है. आणि काही पिता असेही असतात की आपल्या लेकरांना सोडतच नाही. मीच डाळ आणणार आणि मीच तेल आणणार, त्यांना सोडतच नाही. अपने इसको बांध के रखते हैं, आणि स्वतःमध्येच त्यांना बांधून ठेवतात. बिल्कुल जाने का नहीं, अजिबात जायचं नाही और झगड़ा करना शुरू करते आणि हैं. भांडायला अरे सुरुवात जब बच्चे को छोड़ेंगे ना तब तैरना सीखेंगे. जेव्हा त्यांना सोडाल तेव्हा ते पोहायला शिकतील. तब उसको समझ में आएगा मेथी की सब्जी कैसी होती है. आणि मग त्यांना कळेल की मेथीची भाजी कशी असते. कुछ बच्चों को छोड़ा नहीं जाता, उनको मेथी में और पालक में फर्क समझ में नहीं काही आता. मुलांना ज्यांना सोडलंच नाही कधी त्यांना मेथी आणि पालक मधला फरकच कळत नाही. उडदाची डाळ कुठली आणि मुंगाची डाळ कुठली नाही माहिती आहे. आणि उडदाची कुठली डाळ आणि मुगाची कुठली डाळ माहित नाही पडत. नातवंड झाले तरी नाही. नातवंड झाले तरी कळत नाही. आप मार्केट में छोड़ो उनको, आणि त्यांना बाजारात सोडा, बिल्कुल नहीं जाएंगे. अजिबात जाणार नाही. पिता को लेकर जाएंगे. पित्याला घेऊन जातील. पिता क्या करेगा, पिता काय करेल, इनके हाथ में थैली देगा त्यांच्या हातात पिशवी और देईल खुद उड़द की दाल मूंग की दाल सब उसमें भरेंगे. आणि- कुछ नहीं मालूम, ये खड़ा है. आणि स्वतः उडदाची मुगाची डाळ भरेल. ह्याला काय माहिती नाही. हा बाय सिखाओ बच्चों को, मुलांना शिकवा, छोड़ो बच्चों को, सोडा त्यांना, जाने दो. जाऊ देत.
ये पिता ने अगर उड़ाऊ पुत्र को पकड़ा होता, आता ह्या पित्यानं जर त्याच्या उधळ्या पुत्राला धरून ठेवला असतं, जग का टेस्ट कैसा है ना समझ में नहीं आता। या जगाची चव त्याला कळाली नसती। टेस्ट करके आ गया, चव घेऊन आला, भले नंगड़ा फुंगड़ा आया लेकिन आया आ गया। पिता देख रहा है, पिता 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 आके फाड़ के देख रहा है, आणि पिता येऊन पाहत आहे, आया, आला, जाने दो बच्चों को। जाऊ देत मुलांना, सिखाओ उनको, त्यांना शिकवा। टाइम कम है हमारे पास में अपने ये पिता के घर को छोड़ गया ये मतलब नफरत करके गया, पिता को छोड़ के गया। अपने पिता के घर को छोड़ो मत। आणि हा तर निघून गेला आपल्या पित्याचं घर सोडून, आपण सोडू नका। ये एकदम नहीं गया, हा एकदम नाही गेला, सब कुछ जमा किया, सगळं गोळा केलं, सब कुछ इकट्ठा किया सगळं एकत्र केलं और निकल गया। आणि निघून गेला। बाइबल कहती है, बायबल सांगतो, उसने अपनी लूक इसका 15-13 वचन कहता है, आणि लूक याचं 15-13 वचन सांगतं, उसने अपनी संपत्ति को कुकर्म में उड़ा दिया। आणि त्याने त्याची चैनबाजी करून आपली मालमत्ता उधळून यहाँ पे टाकली। लिखा अपनी संपत्ति। आणि या ठिकाणी लिहिले आपली संपत्ती। किसकी संपत्ति थी? कुणाची होती? अपनी नहीं थी सर, आपली नव्हती, पिता की थी। पित्याची होती। लेकिन यहाँ पे लिखा है अपनी। पण इथे लिहिले आपली। इसने उस पे हक जता दिया, यानी स्वतःचा हक्क लावला, ये मेरी है। हा माझी अरे आहे। तूने 1 रुपए का कुछ कमाया नहीं और तू कैसे हक जता सकता आणि है? तू 1 रुपयाचं काही कमाई केली नाही, आणि कसा हक्क दाखवू और शकतो? क्या कर रहा है? आणि काय क्योंकि करतो? उसने कससे कमाया नहीं था, कारण त्यांनी हुन ते कमावलेलं सब नव्हतं, कुछ उसको पूरा मिल गया, तरी त्याला सर्व काही मिळालं, इसलिए उसको वैल्यू नहीं रहा आणि म्हणून त्याची किंमत त्याला और राहिली उसने नाही, कुकर्म में उड़ा दिया। आणि त्यांनी चैनबाजी तो ये करून, उसकी योजना थी, आणि ही त्याची योजना होती। चैनबाजी का जीवन, चैनबाजीचं जीवन लापरवाही का जीवन, आणि त्याचं दुर्लक्ष असं जीवन, रंगरेलिया बनाने का जीवन, आणि रंगरलिया त्याचं असं जीवन होतं, मतलब वो अपना जीवन को जी रहा है, आणि आपलं जीवन जगत आहे। प्रभु को छोड़ दिया, प्रभूला सोडलं, पिता को छोड़ दिया। पित्याला सोडलं। अपने पिता को कभी मत छोड़े, आपल्या पित्याला कधी सोडू नका, अपने पिता के घर को कभी मत छोड़े, आपल्या पित्याचं घर सोडू नका, अपनी चर्च को कभी मत छोड़े। आपली मंडळी कधी सोडू जो नका, खुदा ने आपको चर्च दिया, जो खुदा ने आपको घर दिया, उसको कभी मत छोड़े। आणि जी परमेश्वराने मंडळी तुम्हाला दिलेली, जे घर दिलेले, ते सोडून कधी एक जाऊ बार नका। चर्च से आप दूर चले गए, आपके घर से आप दूर चले गए, शैतान खड़ा है पकड़ने के लिए। एकदा तुम्ही तुमच्या मंडळीपासून, घरापासून दूर गेला, सैतान उभा आहे पकडण्यासाठी। चर्च क्या करता है? मंडळी काय लोगों करते? को तैयार करता है, लोकांना तयार करते, परमेश्वर के बेटे बेटियां बनाता है, परमेश्वराचे पुत्र आणि कन्या बनवते, उनको सिद्धता की ओर लेकर जाता त्यांना प्रौढतेपद घेऊन जाते। है। इसलिए एक चर्च हमारा होना चाहिए। आणि म्हणून आमचं एक मंडळी असायला कुछ हवी। लोग होते हैं कि सब जगह घूमते हैं, काही लोक असतात ठिकठिकाणी फिरतात, उन्हें यही नहीं पता कि उसका घर कौन सा है। त्यांना हेच माहित नाही की माझं घर कुठलं आहे। उड़ाव पुत्र एक घर में रहता है, उधळ्या पुत्र एका घरात राहतो, घर छोड़ देता है। तो घर सोडतो। उड़ाव पुत्र घर में नहीं रहता, उधळ्या पुत्र घरात नाही राहत, वो उड़ता रहता है, तो उडत राहतो, सब जगह जाता है। सगळीकडे जातो। आपका एक चर्च होना चाहिए आपलं एक चर्च असायला हवं, जिसमें आपका पूरा परिवार आके प्रभु की आराधना कर सके, जिथे आपला पूर्ण कुटुंब प्रभूची उपासना करेल, वहां से कुछ सीख सके, तिथून काही शिकू उस शकेल। घर के अंदर आप सेवाएं त्या कीजिए। घरामध्ये तुम्ही सेवा करा। इस प्रकार आपके घर के अंदर आप काम करते हैं, उसी प्रकार ये प्रभु ने हमें घर दिया है, उसके अंदर मैं और मेरा घराना परमेश्वर की सेवा करेंगे। ये वचन हमारे पास जसं होना तुम्ही चाहिए। तुमच्या घरामध्ये घरासाठी काम करता, तसं तुमच्या मंडळीमध्ये एक कुटुंब म्हणून मी आणि माझी घराने तर देवाची सेवा करण्याची सेवा करा। हमारे घर के साथ में एक अच्छा रिश्ता होना चाहिए। आमच्या घरासोबत आमचं चांगले नातेसंबंध इसलिए असायला। नीति वचन 27वां अध्याय 8 वचन कहता आणि है, म्हणून नीती सूत्र 27:8 सांगतं, स्थान को छोड़कर घूमने वाला मनुष्य उस चिड़िया के समान है जो घोंसला छोड़कर उड़ती फिरती है। आणि स्थान सोडून फिरणारा जो मनुष्य आहे, तो एका पक्षाप्रमाणे जो आपलं घरटं सोडून इकडे तिकडे वो फिरतो, घर छोड़ के इधर उधर फिरती रहती है। आणि ते आपलं घरटं सोडून इकडे तिकडे उडत राहतो। हम घर छोड़ के इधर उधर फिरने वाले नहीं हैं। आम्ही घरटं सोडून इकडे तिकडे उडत बसणार घर नाही, को छोड़कर फिरने वालों को भटकने वाला कहा जाता है, आणि घर सोडून फिरणाऱ्याला भटकणारा म्हणतात, और कभी आशीष नहीं पाएंगे। आणि त्याला कधीच आशीर्वाद जो मिळत घर नाही। के अंदर है, जे घराच्या आत आहे, निश्चित तौर से पिता की हर एक वारिस उसकी होगी। निश्चित अर्थाने पित्याचा सर्व वारस तो असणार आहे। यीशु कहता है, येशू म्हणतो, जो कुछ पिता ने मुझे दिया है जे काही पित्यानं मला वो दिलं सब मेरे पास आएगा ते सर्व माझ्याकडे और येईल, मैं कभी उसको निकालूंगा नहीं। आणि मी कधी त्याला काढणार जब नाही। यीशु के घर में हम आते जर हैं, येशूच्या घरात आम्ही येतो, जब तक हम निकलेंगे नहीं, जोपर्यंत आम्ही निघणार मेरा नाही, खुदा नहीं निकालेगा। आमचा परमेश्वर काढणार मेरा नाही। पिता कभी जबरदस्ती नहीं निकालता। माझा परमेश्वर बळजबरीने कधी काढत नाही। सुनिए, ऐका, उड़ाव पुत्र क्या है? उधळ्या पुत्र काय आहे? अपने जो उड़ाव पुत्र है, जो उधळ्या पुत्र आहे, वो अपने घर से भाग गया। तो आपल्या घरातून पळून उसने गेला। क्या किया? त्यानं काय केलं? अपने पिता को दुखी किया। आपल्या पित्याला दुःखी केलं। और पिता ने क्या क्या मालूम? जब वो गया, जेव्हा
तो गेला तेव्हा पित्यानं काय केलं? पिता ने दो शब्द वहां पर कहा, पिता ने दो शब्द वहां कहा, पित्यानं 2 शब्द त्या ठिकाणी बोलला. ये खोया हुआ है, हा हरवलेला आहे, ये मरा हुआ है. तो मेलेला आहे. इसका मतलब याचा अर्थ उसके पिता के दिल को दुख किया. त्याच्या पित्याचं दुःखी हृदय झालेलं आहे. अपने माता पिता को कभी दुखी मत कीजिए. आपल्या आई वडिलांना कधीच दुःखी करू वो नका कभी रोए ना, इस बात का ध्यान रखें. आणि त्यांच्या डोळ्यात कधी अश्रू नाही हे पहा. पिता क्या कर रहा है? पिता काय करतो? शोक बना रहा है. शोक जब ये करतो. शब्द आते हैं तो पिता का दिल दुखा हुआ है. आणि शोक याचा अर्थ त्याचं पित्याचं हृदय दुखलेलं पिता ने आहे. दो शब्द वहां कहा है. आणि 2 शब्द तिथे पिता म्हणतो. ये खो गया था, हा हरवलेला ये होता, मर गया था, हा मेलेला होता, लेकिन वापस आया. पण परत आला. पिता का दिल दुखा हुआ है. आणि पित्याचं हृदय दुखलेलं आहे. इसलिए नीति सूत्र 15 अध्याय 20 वचन, आणि म्हणून नीतिसूत्र 15:20, नीति सूत्र 10वां अध्याय पहला वचन, नीतिसूत्र 10:1, कभी अपने माता पिता को तुच्छ ना जाने. कधीच आपल्या माता पित्याला तुच्छ मानू अभी मैं नका. आपको बताना चाहता हूँ. आता मला सांगू दे, सुनिए ऐका क्या हुआ काय जब झालं उसने अपनी संपत्ति को उड़ा दिया. जेव्हा त्याने आपली संपत्ती उधळली. बाइबल कहती है बायबल वो सांग सब कुछ खर्च कर चुका. तो सर्व काही त्यांनी खर्च केलं. सब मिलकर कहेंगे सब कुछ खर्च हो गया. जोर से बोलो यार, सब कुछ खर्च हो गया. सब कुछ खर्च हो गया. बाइबल कहती है सब कुछ खर्च कर दिया. बायबल सांगतो सर्व काही खर्च झालं. कहाँ खर्च किया कुठं खर्च केलं और क्या खर्च किया? आणि काय खर्च केलं? सुनिए, ऐका, कहाँ खर्च किया? कुठं खर्च केला? कुकर्म में. कुकर्मात. कुकर्म मतलब क्या है? कुकर्म म्हणजे काय? अच्छे कर्म नहीं, चांगले कर्म नाही, अच्छे कर्म नहीं. वाईट कर्म. पैसा चाहता तो अच्छे कर्म में लगा सकता था, आता ते पैसे तो चांगल्या कामामध्ये लावू शकतो, लेकिन यहाँ पे लिखा कुकर्म. पण इथं लिहिलंय कुकर्म. कुकर्म का मतलब क्या है? कुकर्म याचा अर्थ दारूबाजी करना, दारूबाजी जो 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 अपने जीवन में जो खराब चीजें अपने जीवन में अपनाना, आणि चुकीच्या घाणेरड्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये घेणं, मन मर्जी का जीवन है, मनमर्जीचं जीवन, दिशाहीन जीवन है. दिशाहीन जीवन, उन चीजों में इसने संपत्ति को उड़ा आणि दिया. त्यामध्ये त्याने आपली संपत्ती आज उडवली. कई लोग अपनी संपत्ति को ऐसी जगह खर्च करते हैं जहां नहीं खर्च करना चाहिए. आणि बरेचसे लोक आम्ही पाहतो की आपली संपत्ती अशा ठिकाणी खर्च करतात जिथे ती खर्च करू नये. आज मैं आपको बताना चाहता हूँ मला सांगू देत, हमारी संपत्ति क्या है. आपली संपत्ती काय आहे? बाइबल कहती है बायबल सांगतो हमारी संपत्ति हमारा शरीर है. आपली संपत्ती आपलं शरीर आहे. सच्ची संपत्ति क्या है? खरी संपत्ती काय आहे? हमारा शरीर है. आमचं शरीर. जब पतरस ने उस लंगड़े को उठाया जेव्हा पेत्राने त्या लंगड्याला उठवलं, और बाइबल कहती है बायबल उस म्हणतं लंगड़े वो ठीक हो गया, आणि तो बरा उसको झाला, चंगाई मिली, त्याला आरोग्य और मिळालं. वहां पे लिखा हुआ है आणि तिथं लिहिलंय इसको परमेश्वर ने शरीर संपत्ति दिया. याला परमेश्वराने शरीर संपत्ती दिली. शरीर संपत्ति दिया. शरीर संपत्ती दिली. हमारे पास में ये जो प्रभु ने दिया है, जो शरीर रूपी संपत्ति है, जे काही परमेश्वराने शरीर दिले ते शरीर रूपी हमारा संपत्ती आहे. जीवन, हमारा शरीर, ये परमेश्वर की ओर से मिली हुई संपत्ति है. आमचं जीवन, आमचं शरीर हे परमेश्वराकडून मिळालेली संपत्ती आहे. आप जानते हैं आपकी किडनी की कीमत कितना है? तुमच्या किडनीची किंमत काय आहे माहितीये? नहीं मालूम. आपकी आंखों की कीमत कितना है मालूम तुमच्या है? डोळ्यांची किंमत किती आहे माहितीये? डॉक्टर साहब अगली बार मेरे को लिस्ट दे देना. अरे आप इस दुनिया में जितना भी पैसा है उसको भी खड़ा कर ले तो भी आपकी कीमत नहीं होगी. इतनी बड़ी कीमत आपकी है. तुम्ही या जगातला सगळ्यात मोठा पैसा उभा केला तरी तुमच्या त्या अवयवांची किंमत त्याला नाहीये. परमेश्वर ने ऐसी अनमोल चीजें आपके अंदर बिठाई हुई है. परमेश्वराने अशा अनमोल गोष्टी आपल्यामध्ये बसवलेल्या आहेत. आपका दिल कितना कितना पैसों का है मालूम? तुमचं हृदय किती पैशांचं आहे माहितीये? नहीं मालूम. हार्ट निकाल के देखना एक बार. हृदय काढून बघा एकदा. कितना जबरदस्त प्रभु ने लगाया हुआ है. किती जबरदस्त प्रभूने लावलेलं आहे. किडनी, हार्ट, आंखें, कान, अरे बाप रे कितने. अगर कान खराब हो जाए तो कितना कितना पैसा खर्च करेंगे? आणि कान खराब झाला तर किती पैसे खर्च कराल? अगर आपकी आंखें खराब हो गई तो कितना पैसा खर्च करेंगे? डोळे खराब झाले तर किती पैसे खर्च कराल? अगर इसकी एक वॉल खराब हो गई अंदर की, आणि आतला एक वॉल खराब झाला, उसको बिठाने के लिए करोड़ों रुपए लगते हैं, लाखों रुपए लगते हैं. त्याला बसवण्यासाठी करोडो लाखो रुपये लागतात. वो मेडिक्लेम क्या क्या होगा, उसका पैसा भी पूरा खर्च हो जाए तो भी नहीं होता. आणि मेडिक्लेम संपून जातं तरी ते पुरत नाही. कितना कितना अच्छा प्रभु ने बिठाया हुआ है. ती प्रभूने ते व्यवस्थित इसलिए बसवले. प्रभु ने कहा आप सबसे मूल्यवान हैं. आणि म्हणून प्रभू म्हणतो तुम्ही सर्वात मौल्यवान आहात. सबसे मूल्यवान है आप. सर्वात मौल्यवान. हमारा शरीर ये सच्ची संपत्ति है. आमचं शरीर ही खरी संपत्ती आहे. इसलिए ये संपत्ति से क्या करें हम? आणि या संपत्तीनं आम्ही काय करावं? हमारी जो ये शरीर रूपी संपत्ति है ना, इस संपत्ति से परमेश्वर की महिमा करना. आमची जी शरीर रूपी संपत्ती आहे त्यानं आम्ही देवाची महिमा करावी. ये ये संपत्ति मेरी और आपकी नहीं है. ही संपत्ती तुमची आणि माझी नाही ये आहे. परमेश्वर ने खरीद लिया ही है. देवाने खरेदी केलेली आहे. खुदा ने खरीदा है. देवाने खरेदी ये केली आहे. आपका और मेरा जो शरीर रूपी संपत्ति है, ये हमारी नहीं है. इसको हम कुकर्म में खर्च नहीं
कर सकते. आणि तुमची आणि माझी शरीर संपत्ती ही आमची नाहीये, त्यामुळे ती आम्ही कुकर्मामध्ये संपवू नये. हम चैनबाजी का जीवन नहीं जी सकते. आम्ही चैनबाजीचं जीवन जगू नये. मेरा मन कितना भी अगर वहां जाने के लिए क्या तो भी नहीं जा सकता, आणि माझं किती इच्छा तिथे जायची झाली तरी मी जाऊ नये, क्योंकि मुझे मालिक ने खरीदा है. कारण मला मालकाने खरेदी केलेलं उसने आहे, मोल देकर खरीदा है. मोल देऊन खरेदी केलं इसीलिए आहे. तो यीशु मसीह ने इतनी इतनी बड़ी कीमत दिया है. आणि म्हणून तर येशू ख्रिस्ताने एवढी मोठी किंमत अपने मोजली. शरीर को तोड़ दिया, आपलं शरीर तोडलं, अपना शरीर को फाड़ दिया. आपलं शरीर फाडलं, वो कीमत खुदा बाप ने दिया आणि है. ती किंमत परमेश्वराने मोजली. उसकी कीमत को कभी भी तुच्छ ना आणि जाने. म्हणून त्याच्या किमतीला, त्याच्या त्या मोलाला कधी तुच्छ मानू उस नका. पिता ने हमें मोल देकर खरीदा त्या पित्यानं मोल देऊन आम्हाला विकत और ये घेतलं. शरीर रूपी संपत्ति से क्या करें? आणि या शरीर रूपी संपत्तीने काय प्रभु करावं? की महिमा. देवाची ये महिमा. संपत्ति किसकी है? ही संपत्ती कुणाची आहे? जोर से बोल रहे हैं. ये संपत्ति किसकी है? ये मेरी नहीं है. माझी नाही. मेरी इच्छा कितनी भी क्यों ना हो, मैं नहीं कर सकता. मग माझी किती इच्छा झाली तर काही गोष्टी मी नाही करू शकत. अब मुझे बोलिए, आपके संपत्ति है आता तुमची संपत्ती और आहे आपने कपाट में रखा हुआ है. आणि तुम्ही कपाटात ठेवली. मैं आपके घर पे आता मी हूँ, तुमच्या घरी येतो, आप मुझे चाबी देते हैं. तुम्ही मला चावी देता, दादा आप जितना चाहे संपत्ति निकाल सकते हैं, ये आपकी है. आणि दादा तुम्हाला काय पाहिजे ती संपत्ती घ्या, तुमची आहे. आज आप नाम दे दें, मैं जरूर आऊंगा शाम को. नावं द्या, आज संध्याकाळी नक्की येतो घरी. करेंगे ऐसा? करणार आहे का असं? जितना अंदर हो सके, जितना गहराई में जा सके, वो संपत्ति उतनी गहराई में डाल दे, किसकी नजर न जाए. कभी कभी तो हाथ भी नहीं जाता. कधी कधी आपलाच हात पोचत नाही संपत्तीपर्यंत. ये संपत्ति हमारी नहीं है. ही संपत्ती आपली नाहीये. बारिश आ रही है, संपत्ति बोल रही है आज जा मत, नहीं तो खराब हो जाएगी. नहीं, आणि मग पाऊस येतोय, संपत्ती आम्हाला सांगते आज जाऊ नको, नाही तर खराब होशील, काला पड़ जाएगा, काळा होशील पिघल जाएगा. आणि वितळून जाशील. नहीं यार, ये मेरी संपत्ति नहीं है. वहां पे प्रभु खड़ा है, जिसने ये संपत्ति दी है, उसकी महिमा करने के लिए मैं जा रहा आणि हूं. ही संपत्ती माझी नाहीये, माझा प्रभू तिथं उभा आहे, ज्यांनी ती दिली ते सांभाळण्यासाठी. जैसे महान. यीशु बोलेगा जसं येशू म्हणेल वैसा मैं करूंगा. तसं मी करेन. ये संपत्ति मेरी ही है. संपत्ती इस माझी. उड़ाऊ पुत्र ने अपनी संपत्ति कुकर्म में खर्च या किया, उधळ्या पुत्राने आपली संपत्ती कर्मामध्ये खर्च केली. लेकिन हमारी संपत्ति हम कुकर्म में खर्च नहीं करेंगे. हमारी संपत्ति परमेश्वर की महिमा के लिए पण खर्च करेंगे. आमची संपत्ती आम्ही कुकर्मामध्ये खर्च करणार नाही, कारण की ती आमची नाही, परमेश्वराची. इसलिए पौलुस कहता है, म्हणून पाऊल म्हणतो, मैं आत्माओं के लिए आनंद से खर्च करूंगा आणि मी आत्म्यांकरता आनंदाने खर्चीन, और भी खर्च करूंगा, आणखी खर्च करीन, और चाहिए तो मेरा 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 जीवन को मैं खर्च कर दूंगा. आणि अजून हवं तर माझं जीवन खर्चून टाकीन. आत्माओं के लिए खर्च करूंगा, आत्म्यांकरता खर्च करीन, इससे भी बढ़कर खर्च करूंगा, याच्याही पेक्षा जास्त खर्च, अपने आप को खर्च कर दूंगा. स्वतःला खर्च करीन. कुछ लोग रजिस्ट्रेशन भी भरते नहीं. काही लोक रजिस्ट्रेशनही भरत नाही. 100 रुपये रजिस्ट्रेशन. बघू, बघू 100 रुपये से स्टार्ट करेंगे तो अपना जीवन कैसे देना ना वो भी सीख जाएगा. 100 रुपयांनी सुरुवात करताल तर आपलं कसं द्यायचंय जीवन ते शिकाल. मैं 100 रुपये नहीं दूंगा सर, मी 100 रुपये नाही देणार. मैं 500 रुपये दूंगा, क्योंकि ये मेरे लिए नहीं है. और भी ऐसी आत्माएं जो पैसा नहीं खर्च कर सकते सर, ये मेरी तरफ से 4 लोगों को आप. आणि मी 100 नाही देणार, मी 500 देईन, कारण असे बरेचसे लोक आहेत ज्यांना पैसे नाही आहेत आणि ते खरंच खर्च करू शकत नाही. त्यांचा आत्मा वाचेल, आत्मा बढ़ेगा. आत्मा वाढेल. खुद के लिए खर्च कर सकते हैं, स्वतःसाठी खर्च करू शकतो, हजारों रुपए खर्च कर सकते हैं. हजारो रुपये खर्च लेकिन करू. जब दूसरे की खर्च करने की पण बारी जेव्हा आती है, दुसऱ्यांकरता खर्च करण्याची तब वेळ खर्च करके दिखाएं तेव्हा खर्च करून दाखवा. आत्माओं के लिए. आत्म्यांकरता. अभी मैं गांव में था, देहरादून में था. आणि मी देहरादून मध्ये होतो मैं खूब, मेरा दिल बहुत वहां रोया. आणि माझं हृदय फार रडलं त्या क्यों ठिकाणी. मालूम है? का माहितीये का? किसी व्यक्ति को यीशु के बारे में नहीं मालूम, कुणालाच येशू विषयी माहिती नाही, किसी को नहीं. कुणाला नाही. बाकी सब कर रहे हैं, बाकी सगळं करत लेकिन आहे, यीशु का नाम नहीं मालूम. पण येशूचं नाव नाही माहित. मेरे को जितना हो सके मैंने उतना बताया. मला जेवढं जमलं मी सांगितलं. लेकिन आने वाले दिनों में पण येणाऱ्या आप दिवसांमध्ये प्रार्थना करें तुम्ही प्रार्थना करा कि वहां पर एक चर्च स्थापन हो तिथं जाए. एक चर्च स्थापन व्हावं. अगर आप जाना चाहते तो मैं आपको जरूर भेजूंगा. आणि जर तुम्हाला जायचे तर मी नक्की पाठवीन. कोई तैयार नहीं. कोणी नाही. वो जंगल एरिया है, तो एक जंगलाचा भाग आहे वहाँ पे तलवारबाजी से बात नहीं होता. आणि तलवारीशिवाय गोष्ट तलवारबाजी से बात नहीं होता. तलवारबाजीची गोष्ट होतच नाही. धिचक्या वाला. डायरेक्ट बंदुकी गोळ्या झाडतात.
ऐसी जगहों पे सुसमाचार सुनाना है, अशा ठिकाणी जाऊन सुवार्ता सांगायची, अपने अपने जीवन को खर्च करना है। आपलं जीवन खर्च अगर करायचं. प्रभु ने आपको दर्शन दिया तो जरूर मुझे मिलना आणि है। प्रभूने जर तुम्हाला दर्शन दिलं तर नक्की जा मुझे बोला आपको भेजूंगा मैं आणि मला सांगा, मी तुम्हाला पाठवीन. आपको अकेला नहीं भेजूंगा, खुद आऊंगा। आणि तुम्हाला एकटं नाही पाठवणार, मी येईन. पहले 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 मेरा जीवन खत्म होगा, उसके बाद में आपका जीवन खत्म पहिलं होगा। माझं जीवन, नंतर तुमचं जीवन. आमेन। आमेन. प्रार्थना में याद रखना, प्रार्थनेत आठवण ठेवा. खोया हुआ पुत्र क्या करता है? उधळा पुत्र काय करतो? खर्च करता है। खर्च करतो. ऐसी जगह अशा ठिकाणी जहाँ पे नहीं करना है, जिथं नाही करायचं, हमें ऐसी जगह खर्च करना है आम्हाला अशा ठिकाणी खर्च जहाँ करायचं प्रभु की महिमा हो जिथं सके। प्रभूची महिमा होऊ शकेल. पेट्रोल खर्च कीजिए, पेट्रोल खर्च करा, गाड़ियां निकालिए, गाड्या काढा, पैसा मत लीजिए। पैसे घेऊ खुदा नका. ने मुझको आशीष दिया है, प्रभु ने ये मला- परमेश्वर की आशीष के लिए है। प्रभूने मला आशीर्वादित केलं, हे देवाच्या आशीर्वादासाठी. आमेन। आमेन. उस सामरी व्यक्ति ने क्या किया? शंभरोनी व्यक्तीनं काय केलं? तो भैया इसको ठीक कर देना, ये मैं देता हूँ सब खर्चा, प्रभू आणि त्याला तो म्हटला की ह्याला बरं करा, त्याचा काय खर्च असेल तो मी देतो. मैं देता हूँ इसका खर्चा। मी देतो खर्च. उसने खुद समय निकाला, स्वतः वेळ काढला, वहां पे रुका तिथं थांबला और उसने बिल भी भर दिया आणि बिलही और भरलं बोला कि जो भी और बिल आएगा उसको मैं दूंगा, आणि म्हटलं की आणखी जे काही खर्च होईल मी देईन, लेकिन इस आदमी को ठीक कर पण देना, याला बरं करा, इसको ठीक कर देना। याला बरं करा. हमारा वही काम है। आमचं काम तेच हम आहे. हम हम स्वार्थी नहीं है, आम्ही स्वार्थी नाही आहोत. हम इस उड़ाऊ पुत्र के समान स्वार्थी नहीं है। आम्ही या उधळ्या पुत्र समान स्वार्थी नाही आहोत. जहाँ पे खर्च करना है वहां पे खर्च नहीं कर रहा है, जिथं खर्च करायचे तिथं खर्च करत नाही, बाकी जगह पे खर्च कर रहा है। इतर ठिकाणी खर्च करत आहे. हम वो लोग हैं आम्ही असे लोक आहोत जहाँ प्रभु के लिए हम खड़े हो जाएं। जिथं प्रभूसाठी आम्ही उभे राहणारे उस आहोत. स्त्री ने क्या किया? त्या स्त्रीनं काय केलं? संगमरमर में जो इत्र लाई हुई तो इत्र को खर्च कर दिया। आणि ते जे अल्बास्त्र कुपी मधलं जे अत्तर होतं ते तिने खर्च केलं. सबसे महंगी चीज खर्च किया, सगळ्यात महाग गोष्ट खर्च प्रभु केली. के लिए खर्च किया। प्रभूसाठी हम अपने टाइस को नहीं डालते, आम्ही आपले दशांश पण टाकत नाही. खर्च करने की तो बात दूर, खर्च करायचे तर फार लांब, टाइस को नहीं डालते। दशांशही टाकत नाही. ये खुदा ने घर दिया है। प्रभूने घर दिलंय. आपका घर कैसे चलता है? तुमचं घर कसं चालतं? मैं आपसे नहीं मांग रहा हूँ, मी तुमच्याकडे मागत नाही. आज तक 25 साल से मैंने कभी किसी मांगा नहीं आणि आज 25 वर्षात मी कधीच कुणाकडे काही और मागितलं नाही मांगूंगा मैं नहीं, आणि मागणार नाही. लेकिन आप आशीषित हो पण जाएं, तुम्ही आशीर्वादित इसलिए मैं ये व्हावं. बात कह रहा हूं। म्हणून मी हे सांगत आहे. मुझे नहीं चाहिए। मला नको आहे. अगर आपको आशीष होना है जर तुम्हाला आशीर्वादित व्हायचंय आप डालिए तर तुम्ही द्या और देखो चक्कर देखो परमेश्वर कितना आणि भला है। चाखून बघा परमेश्वर किती चांगला आहे. खुदा ने नौकरी दी है, परमेश्वराने नोकरी दिली. जब आप नौकरी करते हैं पैसा है तो आपका घर चलता है, जेव्हा तुम्ही नोकरी करता पैसा येतो आणि त्यावेळेस घर चर्च चालतं. भी वैसे ही है। चर्च पण तसंच खुदा ने आहे. आपको लगाया है, देवाने तुम्हाला लावलंय. अगर आप नहीं डालेंगे तो चर्च नहीं चल पाएगा। जर तुम्ही देणार नाही तर चर्च चालवणं अवघड आहे. खुदा ने क्यों लेकर आया? प्रभू कशासाठी घेऊन आलाय? खुदा ने आपको यहाँ क्यों रखा है? इथं कशाला ठेवलंय? हमको नौकरियां क्यों दी है? आम्हाला नोकऱ्या कशा करता दिल्यात? आपके प्रभु का चर्च चल सके, तुमच्या प्रभूचं चर्च चालावं, आत्माएं बचाई जा सके, आत्मे वाचले जावेत, एक एक आत्मा प्रभु के राज्य में आए। एक एक आत्मा देवाच्या राज्यात यावा. इसलिए कभी नौकरी क्यों दी आपको प्रभु ने? नोकरी कशासाठी दिली? भले आप मुंबई में काम कर रहे हैं, भले आप बेंगलोर में काम कर रहे हैं, भले आप दिल्ली में काम कर रहे हैं, लेकिन आपके घर पे पैसे तो भेजते हैं। आणि मुंबई दिल्ली कुठेही तुम्ही काम करत असाल पण पैसे आपल्या घरीच पाठवता ना. क्यों? का? आपका घर चल सके। याकरता की तुमचं घर चालावं. आपको प्रभु ने क्यों भेजा है वहां पे? प्रभूने तिथे तुम्हाला कशासाठी आप पाठवलं? चर्च के लिए भी आशीष का की कारण बन सके। तुम्ही चर्च साठी देखील आशीर्वादाचं कारण बनावं. मैं कभी मांगने के ऊपर बात नहीं करता, मी कधीच मागण्यावर बोलत नाही, अच्छा नहीं लगता मेरे को, मला आवडत नाही. क्योंकि मैं जानता हूँ कि मेरा परमेश्वर कितना भला है। कारण मला माहिती माझा परमेश्वर किती भला मैं आहे. जानता हूँ कि मेरा परमेश्वर यहोवा यिरे परमेश्वर है। मला माहिती माझा परमेश्वर यहोवा यिरे परमेश्वर वो आहे. वो जब मैं उठता हूँ उससे पहले वो मुझे दे देता है। आणि मी उठण्याच्या अगोदरच तुम्हाला देऊन टाकतो. मैं आपको बताना चाहता हूँ, मला सांगू देत, आपको प्रभु आशीष देना चाहता हूँ। प्रभू तुम्हाला आशीर्वाद देऊ इच्छितो. कहाँ कहाँ खर्च करें? कुठं कुठं खर्च इस करायचा? औरत ने सबसे बहुमूल्य चीज दिया, या स्त्रीने बहुमूल्य वस्तू दिली. अपने आंसू को खर्च किया, आपले अश्रू खर्च अपने केले, बालों की शोभा को खर्च किया, आपल्या केसांची शोभा खर्च केली, अपना सब कुछ खर्च किया। आपलं सर्व काही खर्चलं. अपने टाइस को देना ना भूलें। आणि म्हणून आपले दशांश देणं कधीच विसरू नका. कितनी भी हालत बेकार क्यों ना हो, कितीही परिस्थिती वाईट असू देत, प्रभु ने क्यों किया है मालूम? क्या परिस्थिति में भी देते हैं कि नहीं वो देखने के लिए। प्रभूने का ती वेळ आणली की त्या परिस्थितीमध्ये पण तुम्ही देता की नाही ते पाहण्याकरता. उस मार्था मरियम को देखिए आप, मार्था मरियमला पहा. एक मार्था अपने जीवन को भोजन बनाने में खर्च कर रही है, एक मार्था आपलं जीवन ते भोजन रोटी बनाने में, एक मार्था भोजन बनवण्यासाठी आपलं जीवन रोटियां बनाने में लगी हुई है, आणि
ती भाकरी बनवण्यात लागलेली आहे. मरियम ने अपना जीवन कहाँ खर्च किया? मरियमने आपलं जीवन कुठं खर्च प्रभु केलं? के चरणों में बैठकर वचन सुनने के लिए अपना जीवन खर्च किया। देवाच्या चरणामध्ये बसून वचन ऐकण्याकरता एक आपलं मार्था है एक मार्था जो आहे, अपने जीवन को कहाँ खर्च कर रही जे है? आपलं जीवन कुठं खर्च करते, अपने जीवन को व्यस्त रखा हुआ है, आपलं जीवन व्यस्त केलंय, अपने अपने कामों में लग फंसी हुई आपल्या है, कामांमध्ये फसलेली आहे, पर वचन सुनने के लिए समय नहीं है। पण वचन ऐकण्यासाठी वेळ नाही. लेकिन मरियम क्या कर रही है? पण मरियम काय अपने करते? जीवन को कहाँ खर्च कर रही है? आपलं जीवन कुठं खरंच प्रभु के चरणों में बैठकर वचन देवाच्या सुनने के लिए। चरणामध्ये बसून त्याचं वचन ऐकत आहे. अपने जीवन को कहाँ खर्च करें? आपलं जीवन कुठं खर्च अपना करायचं? समय कहाँ खर्च करें? वेळ कुठे वर खर्च वचन को करायचं? सुनने के लिए। वचन ऐकण्याकरता. यीशु ने अपने जीवन को खर्च किया। येशूने आपलं जीवन खर्च केलं. वो सेवा कराने के लिए नहीं आया, तो सेवा करून घेण्याकरता नाही आला, वो सेवा करने के तो लिए सेवा आया। करण्याकरता बहुत आला. से लोगों के छुड़ौती के लिए अपने प्राण देने के लिए आया। आणि बऱ्याचशा लोकांच्या सुटकेसाठी आपले प्राण देण्यासाठी आला. क्या आज आप हमारा जीवन खर्च करेंगे? आज आम्ही आपलं जीवन खर्च करणार का? पित्या, आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. हो प्रभूजी, आम्हाला काही नको प्रभूजी, आम्हाला केवळ तू हवा आहेस प्रभूजी. कारण जेव्हा तू आमच्या सोबत आहे, तू आमच्यामध्ये आहे प्रभू, आम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही परमेश्वर. बापा, जसं तू स्वतःचं जीवन खर्चून टाकलं तसं प्रभूजी आम्हाला आमचं जीवन, आमचा पैसा, आमच्या ज्या काही गोष्टी आहेत प्रभू, जी संपत्ती तू आम्हाला, शरीर संपत्ती असू दे, वित्तीय संपत्ती असू दे, ही इतरांसाठी खर्च करण्यासाठी कृपा दे प्रभूजी. आमचं मन, आमचं हृदय, हो प्रभूजी, तू उघडं कर परमेश्वरा. बापा, त्या उधळ्या पुत्राप्रमाणे स्वार्थी जीवन आम्हाला जगायचं नाही परमेश्वरा. तो स्वार्थ आमच्यामधून तू काढून टाक परमेश्वरा. आणि जसं तू जगला तसं निस्वार्थी जीवन जगण्याची कृपा तू आम्हाला दे परमेश्वरा. तू आम्हाला चालव, तू आम्हाला मार्गस्थ कर परमेश्वरा. आणि प्रभू, तुझे प्रिय पुत्र आणि कन्या बनण्यासाठी तू आम्हाला कृपा पुरव परमेश्वरा. आम्हाला उधळा पुत्र बनायचं नाही प्रभू, आम्हाला स्वार्थी बनायचं नाही प्रभू. आमचा पैसा, आमची संपत्ती, आमचं शरीर योग्य ठिकाणी खर्च करण्यासाठी तू आम्हाला शिकव परमेश्वरा. बापा, सर्व जे काही चुकीच्या गोष्टी आम्ही आतापर्यंत करत आलो, जे काही आम्ही आमचं स्वार्थी जीवन जगत आलो प्रभूजी, त्यासाठी तू आम्हाला क्षमा कर प्रभू. आज तुझ्या दासाच्या द्वारे तू पुन्हा एकदा आमच्या संगती बोललेला आहेस प्रभूजी. ते आमच्या मनात, आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वीकारतो. त्याच्यावर चालण्यासाठी तू आम्हाला कृपा दे आणि सहाय्य कर परमेश्वरा. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो म्हणून तो ऐक पित्या. आमेन.